ताई, तू एवढा कसला विचार करतेस? आज माझा एक असा मित्र येणार आहे ज्याच्याशी मी कधीही भांडू शकते, पण आज मी भांडणार नाहीये, कारण आज मी त्याच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी पोचवायच्या आहेत मला, म्हणून मी अशी इच्छा करते की मला भांडायचं नाही. मला नाही आठवत मी काही चुका काढल्या. नाही मी फक्त प्रेमच केलं. अगं काय दिग्दर्शकावर स्त्री. काय वेळ आलीये बघा. कमी तिथा. ही चिठ्ठी वाचल्यावर तुला चालत असेल तर इथे बस, नाही तर मग आत्ताच निघून जा. नवरा बायको होऊच नाही, मित्रमैत्रीणच असावं एकमेकांचं. नमस्कार, मी रुजुता देशमुख द अनुरूप शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं प्रेमाने स्वागत करते. असं म्हणतात की जी जोडपी अनेक वर्ष एकत्र राहतात ते एकमेकांसारखे दिसायलाच लागतात. असंच एक जोडपं आज आपल्याकडे आलंय. स्वागत करूया माझा जुना मित्र आणि आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता राहुल मेंदळे आणि त्याची बायको, आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री आणि मोटो व्लॉगर श्वेता मेंदळे. नमस्कार. नमस्कार. द अनुरूप शो मध्ये तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत. थँक्यू. स्वागत फॉर्मली केलं असलं तरी गप्पा आपल्याला इन्फॉर्मलच आहेत. सो तुमच्या मैत्रीविषयी, तुमच्या नात्याविषयी आपण गप्पा मारणारच आहोत. पण आपल्या अनुरूप शो मध्ये सुरुवात जी होते, पहिलं सेगमेंट जे असतं ते कॉल युअर बे या नावाने. तर बे ही जी जेनझी टर्म आहे ही तुला माहिती असेल. तुला माहिती आहे राहुल? साधारण सांग बरं काय असेल. बे तर हे नागपूरचं काहीतरी असणार. क्या बे? नाही बे, इट इज BAE, सो बिफोर एनीवन एल्स. म्हणजे काय? म्हणजे ही असणं अपेक्षित आहे. हे जेनझी टर्म आहे. जी व्यक्ती अत्यंत जवळची असते, मित्र मैत्रीण, आपण नवरा बायको म्हणूया, ती बिफोर एनीवन एल्स. कळलं? तर श्वेता सगळ्यात आधी आहे तुझ्या आयुष्यात. हे कंपल्सरी आता. नसलं तरी. तर तुम्ही जेव्हा एकमेकांना भेटलात, मला वाटतं बेधुंद मनाच्या लहरी चालू होतं आपलं राहुल. 2003च्या आधी, 2002 मध्ये. हा. सो त्या काळात तुम्हाला जायचं आहे आणि इथे एक तो कॉल घडवायचा आहे आमच्यासाठी. हा, कोणी कोणाला कॉल केला? तिनेच मला आधी केला. मी केला होता Of तेव्हा. course. लँडलाईन होते, मोबाईल वगैरे नव्हते. आणि करेक्ट. होऊन काय जाऊ केला होता कॉल? आता तू फोन कर ना मला, मी उत्तर देईन ना. तू फोन तर कर. इम्प्रॉम्प्टू. हॅलो, राहुल आहे का घरी? तर मी घरी नाही, ऑफिसमध्ये आहे. एडिक्ट मध्ये तू फोन केलाय म्हणजे सगळ्यात आधी जर विनय काकांनी उचलला तर तू. कसं आहेस? मी बरं आहे. आज काय तुझं प्लॅन वगैरे असं काही? काय नाही, कामच आहेत, भरपूर काम आहेत. बर. हा, एवढंच बोलायचं, मलाच बोलायला लागायचं पुढे. कशा करता फोन केला होतास तू? अरे, काही नाही, सहज मी असं विचार करत होते की ना एक फिल्म आली आहे छान, तर मी ती बघायला जाणार होते. तू बघितली आहेस का? मी तुला माहिती आहे का त्या फिल्म? नाही का, मला फिल्म बघायला वेळ मिळत नाही. अच्छा, पण छान आहे असं ऐकलं मी फिल्म. अरे वा, मस्त मस्त, गुड गुड. आपण जाऊया वगैरे काही नाही. नाही आहे त्याच्यात. मी जायचा विचार करते. माटुंग्यालाच थिएटर आहे ना, अरे वा, स्टार सिटी. मग आमच्या जवळच आहे काही. हो, तुमच्या इथेच आहे, ऑफिसच्या जवळ. सो दुपारची फिल्म आहे. अरे मस्त. आणि मी एकटीच जाणार आहे आज. का मैत्रिणीला घेऊन जा की. नाही अरे, बाकी मग कोणाला वेळ नाहीये. म्हटलं तुला फोन करून विचारावं की तुझं काय प्लॅन आहे. हे मग आधीच बोलायचं ना, पहिलं वाक्य हेच बोलायचं, तू येतोस का म्हणून. असं फिरवून फिरवून बोलायची काय गरज होती. ठीक आहे, मी येतो, काढतो वेळ. ओके, ठीक आहे. मग 3 वाजता भेटूया. चालतंय. फायनली. आणि मग मी तिकीट काढलं, फिल्म बघून झाली, मग आम्ही घरी गेलो. तसा कंटाळा घरी. बरं, मी बसमध्ये बसलो. जरा झोप येते, मी झोपू का? तो झोपला होता. झोपून गेला. दादर टू पार्ला
हा झोपला होता बसमध्ये आणि मी असं बघत होते, म्हटलं मी कोणाबरोबर फिरायला गेले. अगं काय झालंय, मी खूप एडिटिंग झालं ना, मला जमलंच नाही, मला झोप येते, मी झोपतो, आपण झोपलो. आणि दुसऱ्या दिवशी मी म्हटलं की नाही तेवढंच नाहीये आम्ही सांगतो मला. आणि ती बस ना एअरपोर्टला अशी फिरून पार्ल्यात यायची तेव्हा. तर हा मला म्हणाला की माझा एक मित्र भेटतोय मला एअरपोर्टला, मी उतरतो इथे. आणि तो उतरला. गेला तो. पण तेव्हा मला वाटतं काय म्हणजे हा प्रेमात पडला नव्हता नाही ना? नाही तेव्हा हा, नाही. तेव्हा जस्ट आम्ही ऍड केली होती एकत्र शूट आणि त्याच्यानंतर आम्ही फिल्म बघायला गेलो होतो. हो. आणि मी तो पैसे पण मागितले होते, फिल्मचे पैसे पण आहेत ना. मेहेंदळे आणि नंतर म्हणजे असं कोण ठरलं होतं की आम्ही फिल्म दाखवणार आहे? हो आमचं ठरलं जेव्हा लग्न, तेव्हा मला म्हणाला तू तेव्हा पैसेच नाही दिलेस मला. म्हटलं अरे एक मुलगा एक मुलगी जेव्हा डेटवर जातात, तुम्हाला पण आपली डेट कुठे होती, शेअर करायला हवं होतं. मग ते मैत्री टू डेट हे कधी घडलं? कोणी कोणाला प्रपोज केलं का काय तिनेच. झालं? नाही, मला बोलणार अंदाज आला म्हणजे होता. हे बघ अशक्य आहे. काय झालं, ती ॲड फिल्मच्या वेळेला आमच्या गप्पा झाल्या. मी येताना आम्ही पुण्याला शूट करतो पिरंगुडला ती ॲड फिल्म. तिकडनं येताना आमच्या प्रचंड गप्पा झाल्या. मग आम्ही काय आवडतं काय नाही. आणि मग मी तेव्हा काय ती मालिका शूट करत होतो आफ्टर साईड. मी काम पण करत होतो, डिरेक्शन पण करत होतो, एडिटिंग पण चालू होतं. मग ती भेटणं व्हायचं, मग तिनातल्या कट्ट्यावरती भेटणं व्हायचं. मग ती आम्ही मैत्री झाली. मग आम्ही फिरायला लागलो. मग मी शूटिंग ऑफिसमध्ये दादरवरनं यायचो, इथे लक्की रेस्टॉरंट आहे बँड्राला, तिथे यायचो. तिकडनं आम्ही चालत चालत बँडस्टँडपर्यंत जायचो आणि तिथे एक कॅफे सी साईड नावाचं रेस्टॉरंट होतं. करेक्ट, कॅफे सी साईडच होतं. आठवते त्याला. हां, ते त्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही बसायचो, कॉफी प्यायचो, मग एक तास चालत जायचो आम्ही फ्रेंच station फ्राईज ला. खायचो आणि या सगळ्या गल्ल्या फिरायचो. या सगळ्या गल्ल्या फिरायचो मी. या रोड खारदंडा बिंडा पण खूप फिरलो तेव्हा, टर्नर रोड वगैरे तुफान. वा वा. चालत फिरायचं, गप्पा मारायच्या. आयुष्य म्हणजे काय असं एकमेकांना गणवायचं. असं करता करता याच्यात बरेच महिने गेले. एके दिवशी म्हणली की मला काहीतरी विचारायचं आहे. हा म्हणजे विचार ना. मग ते म्हटलं मला माहित होतं काय विचारायचं आहे. तू मला विचारतेस अफेअर करू, आपले हे प्रेमात पडलीस वगैरे टाईप्स. तर मी तिला म्हटलं की मी उद्या उत्तर देतो, मी हो का नाही माझं ते. अच्छा, हे उलट आहे. हा. तर मी म्हटलं की उद्या उत्तर देतो. मी खूप विचार केला. म्हटलं मला हे बघ, मला ना ते असं लवी डवी फिरायला नाही आवडत ॲक्च्युअली. आम्ही फिरून झालो होतो हे. पण ते म्हणलं मला अफेअर बिफेअर करत बसण्यापेक्षा आणि म्हणतं मला लग्न करत इंटरेस्ट आहे, तुझं काय मत आहे? मग ती शॉक. ती मी विचार करून सांगते. ओके. मी कॉलेजमध्ये होते आणि माझ्या डोक्यात लग्नाचा विचार अजिबातच नव्हता तेव्हा. पण करिअरचं काही नाही, ग्रॅज्युएशन कम्प्लीट नाहीये, कुठे लग्न मध्येच. तर असा सगळा विचार झाला. आणि आम्ही गप्पा ह्याच मारायचो की लग्न नंतरच्या गप्पा, लग्न म्हणजे काय असतं वगैरे. मग मी लग्न संस्था म्हणजे काय, जेव्हा मला खरंच काही माहित नव्हतं पण मी सांगायचो. माझं वाचन चांगलं असल्यामुळे बोलायचो. तेव्हा लग्न आपल्या अख्ख्या ग्रुपमध्ये फक्त मी लग्न केलेलं होतं, बहुतेक. तुला आठवत असेल हो तर. हो. आणि पुन्हा तेच होतं, प्रॉब्लेम तोच होता की वयाचं अंतर. तुझं आहेच, माझं होत, तर माझ्याकडे आदर्श होताच वयाचं अंतर. त्यामुळे तो एक मुद्दा होता त्याच्यामध्ये. त्यामुळे असं ते जमलं. म्हणजे पण मग नंतर लग्नाचा विचार तू जेव्हा करायला लागलीस तेव्हा काय विचार केलास आणि कसं हो म्हणालीस की घरच्यांशी बोललीस? नाही दुसऱ्या दिवशी मी ह्याला म्हटलं की दोन दिवस घेतले असेल. दुसऱ्या दिवशी नाही, मी एक चिठ्ठी वगैरे लिहिली होती की हे बघ बाबा, हे असं असं आहे, असं असं आहे, तुला चालणार असेल तर सांग. आणि खूप फिल्मी होतं ते की ही चिठ्ठी वाचल्यावर तुला चालत असेल तर इथे बस, नाही तर मग आत्ताच निघून जा. पण तो बसला तिथे. पण ते सगळं असं असं आहे हे तुला त्या वयात सुचलं? तू कॉलेजमध्ये होते? कॉलेजमध्ये होते मी. मग त्याला ओके होतंय तुझ्या अटी? नाही, माझी रिॲक्शन अशी होती. मी अशी चिठ्ठी वाचते, हा. कॉफी होती समोर, फ्रेंच फ्राईज होते, मस्त घेत ना फ्रेंच फ्राईज. कॉफी छान झाली. हा काय तू काय वाचून काय होतं? म्हटलं काय ठीक आहे, मला काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुझ्या भूतकाळात काय घडलंय त्याला मला काही काय घेणं नाही, आपण इकडनं पुढे काय करणार. आणि त्याला सगळं सांगितलं होतं की शाळेत मला हा मुलगा आवडायचा, कॉलेजमध्ये मला हा आवडायचा, हे सगळं लिहिलं होतं. त्यामुळे त्याला ते ना अरे लहान एक कोणीतरी इमॅच्युअर आहे किती, हे क्रश वगैरे सगळं सांगते. त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. म्हटलं भूतकाळात गोष्टी काय घडल्यात याच्याशी मला काय घेणं नाही. म्हटलं प्रत्येकाचा एक स्वतःचा भूतकाळ असतो. आपण भविष्यकाळात काय करणार आहोत आणि वर्तमान काळ आपला कसा असतो ना त्याच्यावरती आपण बोलूया. भूतकाळातल्या गोष्टी जे घडून गेलंय त्या गोष्टीत बोलण्यात काय अर्थ आहे यार. आणि मग लग्न ठरवलं? मग घरी सांगितलं. मग हा म्हणाला आता फिरायचं नाही, आधी घरी सांग, मग आपण बाहेर फिरू. कारण आम्ही फिरत असं होतो की
ग्रुपमध्ये पण कोणाला माहित नव्हतं. हा कोणालाच मी असं एकत्र आम्ही ही इकडनं जायची, मी इकडनं यायचो, मग एकत्र आधी भेटलेलो असायचो आणि मग असं भेटायचो, अरे ही अरे कशी असतो, बरी असतं काय आणि झालं? दीनानाथला हे. आता खूप अभिनय हो. नंतर. मला वाटतं तू बेधुंदाच्या सेटवर यायचीस तेव्हा सुद्धा आमच्या मित्रमैत्रिणींचं असं व्हायचं की कोण आहे? ही एक यंग मुलगी कोणीतरी आली आहे राहुलला भेटायला हो, असं. तेव्हा यायचे मी. कारण तेव्हा मी FTI ला शूट करत होते एक शॉर्ट फिल्म. सो आठवडाभर मी FTI ला होते आणि तुमचं शूट तिकडेच चालू होतं. करेक्ट. आणि इथं तू कशाला तू अभिजित साटमच्या घरी राहिली होतीस पुण्यातल्या का मधुराच्या घरी राहिली होतीस? पुण्यातल्या हो कशाला तरी राहिली होती, अशीच भेटायला आले त्याच्या. नाही ऋषी देशपांडे ते 1 तासाच्या त्या हे असायच्या बघ सिरीज असायची टीव्हीवर, पिंपळपान वगैरे तशा टाईप मध्ये काहीतरी ती सिरीज होती. ओके, ओके. आणि मी ऋषी सरांना असिस्ट करत होते ओके, तेव्हा. ओके. सो ते आठवडाभर पुण्यात, तुमचं शूट तेव्हा होतच हा पुण्यात. हा मग घरी सांगितलंस घरी सांगितलं घरून मी. ओके आईला सांगितलं तर मग आई म्हणाली की ठीक आहे बघूया. आणि त्यावेळेला माझे बाबा आजी वगैरे सगळे कोकणात गेले होते. बर मग बाबा आले 8 दिवसांनी. मग आईनी बाबांना सगळं सांगितलं की असं असं आहे. मग बाबा म्हणाले आधी बघूया कोण आहे मुलगा. मग बघू. आधी एक तर चिडले माझ्यावरती की मुलीचं लग्न म्हटल्यावर ते राग येतोच. वडिलांना जे होतं ते हा तर मग हा आला घरी, ह्याला बोलवलं. आता पुढचं तूच सांग. मी आलो घरी तर ना हिचे वडील शॉर्ट्समध्ये आणि टी शर्टमध्ये बल्ब कधी लावत बसले होते. तर ते माझी बागडे बघायलाच तयार नाही आधी. म्हटलं अच्छा ठीक आहे. मग मी साजून बसलो वगैरे आणि घर बघितलं, कारण मी घरी कधीच गेलो नव्हतो ना. घर बघितलं वगैरे हिंदी टाईमपास. पण ते बोलत नव्हते. मग थोड्या वेळाने ते येऊन बसले. काय लग्न करायचं तुला माझ्या मुलीशी? म्हटलं हो. डायरेक्ट काय करतोच वगैरे असं कसं सांगितलं. काय उत्पन्न किती ते सगळं ते ज्या सेट ह्या गोष्टी ठरल्या, माझ्या मुलीला पोसू शकशील का वगैरे टिपिकल. मग काय उत्तर काय दिलंस तू म्हटलं आता आत्ता मला माहीत नाही. म्हटलं उत्पन्न आहे चांगलं म्हटलं माझं, पण पुढे काय घडणार हे मी आत्ता कसं जाणार म्हटलं. कारण आमचं फील्ड असं आहे की आज काम आहे उद्या नाही, माहीत नाही ते. पण तिची तयारी आहे कसं करायची आणि तिला स्वतःला ॲक्ट्रेस व्हायचं आहे, त्यामुळे तिला माहिती आहे काय असतं. तर वेगळं काही सांगायची गरज नाही म्हटलं. आणि जर तिला काही प्रॉब्लेम नसेल तर कोणाला प्रॉब्लेम येता कामा नाही असं इंडिरेक्टली सांगितलं. ठीक आहे बघूया. मग ते असं झालं. मग चर्चा झाली. मी माझ्या घरी सांगितलं तर आधी मामा माझे म्हणले की अच्छा बरं. तर आधीच्या एका घटनेच्या वेळेला वेगळी मुलगी होती तेव्हा ते म्हणले अरे आधी कर काय ते ठरव, तुझं होऊ दे सेटल आयुष्य, मग काय ते बघू. ते इन्फॅच्युएशन असतं, आकर्षण असतं वगैरे सगळं मला वडिलांनी सांगून झालं होतं. तेव्हा हिच्याबद्दल सांगितलं बरं. पुन्हा ते फार त्यांनी मनावर सिरियसली घेतलंच नाही. असं काही हे सिरियसली लग्न बिग्नाचा विचार करतात. जेव्हा याला घरी घेऊन आलो तेव्हा मग जेव्हा वाटलं की ते बाबा सिरियसच आहे, मग त्यांनी विचार करायला सुरुवात केली. मग हिला घरी घेऊन गेलो. मग ही घरी आली पहिल्यांदा. तेव्हा आले मग कोणीच नव्हतं घरी. हा पण नव्हता. हा म्हणाला हा ऍड्रेस आहे, तू जा बाबांना भेटायला. आणि मी घरी गेले. ह्याचे बाबा आणि ह्याची वहिनी 2 जण घरात होते. मला असं झालं मी आता बोलू काय. मग बाबा तुला माहितीये कसे होते. बाबा इतके गप्पा मारत होते, इतकी मैत्री झाली आमची पहिल्याच भेटीत. मग असं घरबीर दाखवलं, हे असं इकडे असतं तसं असतं, हे बघ आता तू ठरव, आमचं घर असं आहे. पण दोन्ही घरून मग हो म्हणाले, म्हणजे असं काही वयाचं अंतर वगैरे असं काही त्यांना ते प्रॉब्लेम माझ्या बाबांनी थोडं म्हणजे त्यांचा विरोध होता सुरुवातीला, पण मग नंतर ते झालं ओके. ते मुळात मला हे माहिती होतं की वयाच्या अंतरामध्ये प्रॉब्लेम एकच आहे. आत्ता आपण वाटत नाही एकमेकांना, कारण तसे तरुण होता. पण मी तरुण होतो, ती लहानच होती. पण जेव्हा एक विशिष्ट वय ओलांडलं जातं 50 नंतर, तू तरुणच राहणार आहेस, मी त्या उतरत्या वयात जायला सुरुवात होणार. ॲक्च्युअल 60 नंतर ते कळायला लागतं, जेव्हा तुमच्या शरीरात बदल व्हायला लागतो तेव्हा. तर मी म्हटलं ते चॅलेंज. आणि मुळात विचारांचा फरक पडतो, जनरेशन गॅपचाच प्रॉब्लेम आहे ना बेसिकली. तो आत्ता वाटत नाही. जेव्हा आपलं प्रेम आहे किंवा आकर्षण आहे तेव्हा तो वाटत नाही. पण जेव्हा मुलं बाळं जबाबदाऱ्या येतात किंवा आयुष्यामध्ये असंख्य प्रसंग येऊन गेलेले असतात तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी जाणवायला लागतात. म्हणजे तेव्हा तो फरक पडू शकतो. ह्याची काय म्हणायचं तयारी मानसिक तयारी घरच्यांची पण होती, कारण त्यांनी पण आम्हाला सांगितलं की असं होऊ शकतं की त्याचं वय वाढतच जाणार आहे, तुझं हळूहळू वाढणार आहे वय. त्यामुळे ते तू प्रिपेअर स्वतःला करून ठेव की बाबा आईला हा तर म्हातारा दिसायला लागला किंवा हा लवकर म्हातारा दिसायला लागला किंवा असंही होऊ शकतं. तर माझी जबाबदारी काय की तेवढं म्हातारा दिसायचं नाही, तरुण जेवढं तरुण दिसता येईल, हेल्दी राहता येईल तेवढं हेल्दी राहायचं. चांगला प्रयत्न चालू आहे तुझा आई मुळचे. तर जेवढं करता येईल तेवढं करायचं. वा छान.
मला सांग श्वेता, लग्न झाल्यानंतर त्याच्यानंतर किती महिन्यांनी वगैरे लग्न केलं तुम्ही? घरी सांगितल्यानंतर 6 महिन्यांनी एक साखरपुडा. मेला ठरलं फायनल, हा. प्रपोज झालं. हो, लग्नासाठी आम्ही आपापसात प्रपोजल झालं. त्याच्यानंतर 2 नोव्हेंबरला नाही, हा थांब, मला आता तारखा ऐकू देत. 8 नोव्हेंबरला साखरपुडा झाला. हा. त्याच्यानंतर हा. आणि 2 नोव्हेंबरला पुढच्या वर्षी लग्न झालं. बरोबर आहे ना? नाही, काय नाही, 10 नोव्हेंबरला साखरपुडा झालाय आपला. अच्छा, साखरपुडा चुकला, लग्नाची तारीख बरोबर. अगं असं काय करतेस? हो म्हणजे हो, म्हणजे 2 Same नोव्हेंबर च तारखा आहे. अशा काहीतरी आपल्या आहेत ना. 2 फेब्रुवारी माझा वाढदिवस आहे, तुमचं अॅनिव्हर्सरी हो, आहे. हो. लग्न झाल्यानंतर तू, मला वाटतं तुम्ही अगदी तिघे छोटस कुटुंब ना, म्हणजे तुझ्या माहेरी आणि आई बाबा मी माझी बहीण. हा, आणि मग यांच्याकडे भाऊ वहिनी सगळेच त्यांचा होते, तर मुलगा साधारण छोटा. हा एक मोठ्या कुटुंबात तू एकत्र कुटुंबात गेलीस, तर एकतर कदाचित खाण्यापिण्याच्या पद्धतीत फरक नसेल, पण बाकी अनेक गोष्टी वेगळ्या असतात. हो. राहणीमान overall- वेगळं आणि हे तर सुरुवातीचा काळ कसा गेला तुझा? म्हणजे तो जो बदल आहे, एका मुलीला जो बदल जाणवतो, तो कसा गेला? कठीण होतंच सगळं जमवून घेणं, कारण इथे कसं होत होतं, एकतर माझ्या माहेरी ब्रेकफास्टची सवय नाही कोणाला, कारण बाबा पण सकाळी 7 वाजता ऑफिसला जायचे, सो स्वयंपाक वगैरे सगळं तयार असायचं. मग इन केस भूक लागली तर पोळी भाजी असायची, पण वेगळा नाश्ता असा केला जायचा नाही. आणि ह्यांच्याकडे पद्धत होती की सगळ्यांचा नाश्ता असायचा. सो म्हणजे आता 6 जण होते, हे मी आल्यानंतर 7वी, सो अख्खा स्वयंपाक मी सकाळी पण एक वेगळा. आणि माहेरी आपल्याला सवय नसते अजिबात, मला काहीही करता येत नव्हतं लग्न झालं तेव्हा. आणि इथे बैलावर त्यांचं मेन्यू ठरलेला असायचा की सोमवारी हे करायचं, मंगळवारी हे, आणि जेवणाचं वेगळं, संध्याकाळी परत काहीतरी चहा बरोबर खायला असायचं, आणि रात्री जेवण. आणि मला ते असं बघितल्यावर असं व्हायचं की बापरे, एवढा स्वयंपाक मला नाही जमत आहे. पण हळूहळू सवय झाली. आणि अर्थात ते माझ्यावर नव्हतं पडणार, कारण आमच्याकडे एक ताई होत्या करायला सगळं, सो ते एक थोडं. पण एवढ्या जॉईंट काय म्हणतात कुटुंबात राहण्याची सवय मला नव्हती, पण मग ते प्रत्येकाबरोबर आपलं एक वेगळं इक्वेशन तयार व्हायला लागतं, हळूहळू समजून घ्यायला लागतो आपण एकमेकांना, मग हळूहळू आपण जेल होत जातो. सो तो 1-1.5 महिना मला गेला त्या सगळ्या, कारण सवयी अख्ख्या कुटुंबाच्या वेगळ्या असतात. सो ते आपल्याला सामावून घ्यायला लागतात गोष्टी, पण हळूहळू झालं. आणि एकमेकांमध्ये काय किस्से घडले? कारण आपल्याही सवयी कुठे माहिती असतात एकमेकांना. 24 तास राहायला लागल्यावर कळतं की हा पांघरुणाची घडी घालत नाहीये, किंवा वाईस वर्षा काही दोघांचेही काही असतील. असे काही किस्से घडले का सुरुवातीला गमतीशीर? नाही, घडले असतं तरी काही कळलं नाही, कारण मी एकमेकाच्या प्रेमात आकंठ पडालो होतो. नाही, माझ्या लक्षात आहे. माझ्या आहे. प्लीज. मग सकाळी आम्ही उठलो, असं बघितलंय का, गुड मॉर्निंग, आज खायला काय आहे? आणि ना मला असं व्हायचं, सकाळी उठल्या खायला. बरं, माझ्या डोक्यातही नसायचं की, मला तो खूप राग यायचा, सकाळी उठल्या खायला काय, मग जाऊन बघ किचन मध्ये आणि घे करून काहीतरी. मी का करू, तुला भूक लागली, तू खा. करेक्ट आहे. नाही, तू दे मला काहीतरी. मग बाहेर जायचे मी, काहीतरी तोपर्यंत तयारी सुरू झालेली असायची, कारण सगळेच ऑफिसला जायचे. मग असायचं, पण ते सकाळी डोळे उघडल्यावर पहिला प्रश्न हा, खायला काय आहे? जेवायला अण्णा. आणि मी झोपू तर शकतोच, तुला माहिती होतं मला झोप तर कशीही लागू शकते, कुठेही लागू शकते. बसमध्येही झोपला होता कुठेही तो, म्हणजे असं आता मी झोपतो असं म्हणून झोपतो, वा. कुठेही कधीही झोपू शकतो राहून. पण मग ते सुरुवातीचे जे खटके उडतात म्हणा, किंवा सवयी माहिती नसतात म्हणा, त्याच्यावरनंही भांडणं होतात. आणि मग तेवढं हेच खाणं आमच्याकडे तूच मुद्दा होता. पण ते काय खायची सवय नाही, मग तू बनव ना, मग तू कर ना, मग तू हे कर ना, आणि मग तेच व्हायचं. आणि मी काम प्रचंडच करायचो, मला कामाला कधी प्रॉब्लेम नव्हता. मे बी काय, कारण मी आपट्यांकडेच काम करत होतो, सगळ्याच गोष्टी करायचो. त्यामुळे असं व्हायचं की एक थोडं घरी आल्यानंतर एक पण असं आळस येतो ना, की बाहेर काम करू ना, आता घरी थोडं आळस करूया, तसं व्हायचं, नो डाऊट. पण मी तेवढं काय व्हायचं, आम्ही 2 भाऊच होतो, त्यामुळे घरी काम करायची सवय पण होती. म्हणजे जेवण स्वतः बनवायचं किंवा करायचं, कारण आम्ही आजीच्या हाताखाली लहानाचे मोठे झालो, ते आजीचे संस्कार होते. त्यामुळे बेसिक जेवण तर मला बनवायला यायचं. एक फक्त पोळ्या वगैरे करता येत नव्हत्या, काही लाटणं वगैरे, पण बाकी भाजी करणं,
नाश्ता करणं हे तर जमतच होतं मला. सगळा स्वयंपाक यायचा. आणि फक्त प्रॉब्लेम नंतर तोच असतो की करायचो हे आवडणार कोण आता. हे तू आवर. असं एक ते होतं. मला नाही आठवत आहे मी काही चुका बिका काढल्यात. नाही मी फक्त प्रेमच केलं. अगं काय तुझं लक्षच नसेल बघ मेल्या. ना. है की नाही? आता कळतंय मला, काय लक्ष नव्हतं तुझं माझ्याकडे. अच्छा हे पण आता कळतंय. वा वा, तुमच्या त्या आठवणींमध्ये आपण रमलोय. तर आपल्याकडे ना आठवणींची सफर असते, ज्यात तुमचेच फोटोज आहेत जे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आणि त्या फोटोजच्या आठवणी तुम्ही आम्हाला सांगणार आहात की हा फोटो कधी काढलाय, त्याच्या आजूबाजूला काय घडलं होतं, काही गमती जमती, याला आठवतंय का वगैरे असं काही. हा राव आमची अॅनिव्हर्सरी होती आणि काहीतरी हिचं मी काय काय आणलं नव्हतं, हिचं मूड नव्हतं, त्यामुळे ती चिडली होती. काहीच आणलं नव्हतंस तू? काहीच नाही, नवीन काही नाही. नो गिफ्ट. मग असंच पण फोटो मग चिडून काय करतेस तू? काय करणार, मला घेऊन द्यावं लागेलच काहीतरी त्याला. मग मी सांगते मग मला हे घेऊन द्यायचं. जर तू आणलं नाहीस तर मग मी सांगेन ते द्यायचं. आता गेले पैसे. वा. हा शिल्पा नवलकरच्या घरातला फोटो आहे बेसिकली. 31 होतं 31. आणि 31ला आम्ही सगळे जमलो होतो. त्यावेळेला हे आम्ही टी शर्ट घेतले होते. राहुल तेव्हा नामचं ते असं सोनं काहीतरी थीम सगळ्यांनी काहीतरी घातलं होतं. तिच्याकडच्या तेव्हा parties ना काहीतरी theme असते ना. थीम ते गेम ऑफ थ्रोन्स तेव्हा होतं. सो मी तो टी शर्ट घातलाय, गर्ल हॅज नो नेम. राहुल नाम तो सुनाव. आणि हे मला मिळाला टी शर्ट, म्हणजे हा तर घालायला हवा राहुलने. तो अजूनही आहे माझ्याकडे टी शर्ट. फिल्मी. हे कोकणातलं आहे माझ्या मते. गुहागर आहे. गुहागर. ते अंजनवेल ते नाही मला नाव नाही. दीपगृहाला गेलो होतो ना आपण, तिकडचेच किंवा गुहागर. गोपाळगड नाही काय गोपाळगड नाही पण असं तिकडचंच आहेत गुहागर, कोकणात जवळ. कोकणातलं. एक हे पण 31 वगैरेच आहे, 2019. 19 मधला आहे तो फोटो. यंग राहुल मेहंदळे. हे कोणातरी लग्न होतं सौरभचं. सौरभचं लग्न होतं ह्याच्या ना? चुलत भावाचं लग्न होतं Okay. पार्ल्यातच. हा. तिथला फोटो आहे हा. हे तेव्हा आर्य किती वर्ष, 1.5 वर्षाचा वगैरे होता. आता असं परत व्हायचं मला दिसण्यामध्ये. काही गरज नाही रे, बदल. नाही मला आवडेल ना पण स्वतःला असं पुन्हा बघायला. बर. हा कुठलातरी बर्थडे आहे माझा आणि आम्ही कुठल्यातरी दरवर्षी बर्थडेला आम्ही आमची मेंबरशिप असायची कुठल्यातरी रिसॉर्टमध्ये, तिकडे जायचो. मग तिकडे फोटो काढायचो. येण्यासारखे. हे माझ्या वडिलांची अॅनिव्हर्सरी 75 होती तेव्हा काढलेला फोटो आहे हा. अच्छा. तेव्हा तू आजारपण नव्हतं. नाही ना, त्याच्यानंतर त्याच्यानंतर झालं. नाही त्याच्या आधी झालं होतं. 75ची 75 कधी झाली वडिलांची? 2019. हा साधारण. हा त्याच दरम्यान. म्हणजे आजार पण होऊन होऊन गेलंय. तू बारीक पण दिसतोस. आता मला मुलाविषयी सांगा. तुम्ही किती वर्षांनी, लग्नानंतर किती वर्षांनी डिसिजन घेतलात, ठरवून घेतलात का काय, कसं? ठरवून घेतला होता आर्याचा. नाही आधी आर्याचा ठरवून घेतला होता पण त्याच्या आधी एक डिसिजन तसा मी लवकरच घेतला कारण एक तर वयाचं अंतर होतं. तो एक मुद्दा होता पुन्हा. जेव्हा म्हटलं आता जो अजूनही आहे मुद्दा, मी जेव्हा 60ला असेल तेव्हा मुलगा किती वर्षाचा असेल किंवा मुलगी किती वर्षाची असेल फॉर दॅट मॅटर. आम्हाला ॲक्च्युली मुलगी हवी होती, मुलगा झाला. पण 2003 साली लग्न झालं आणि 3-1 वर्षाचा मी डिसिजन घेतला होता की हिचं ऑफकोर्स प्रश्न हिचाच होता कारण ही लहान होती वयात. हिला ते मदरहूड हवं होतं का इतक्या लवकर हेही बघायचं होतं आणि मग काय करता येईल. मग ते 2006 साली आम्ही घेतला चान्स पण ते दुर्दैवानं ते नाही झालं. ते मिसकॅरेज करायला लागलं डिलिव्हरीच्या ह्याच्यामध्ये आणि मग तो स्त्रीसाठी एक मोठा सेटबॅक असतो कारण ते त्या डिप्रेशनमध्ये जाते बाई कारण ते सगळेच प्रॉब्लेम होतात ना की ते मूल गेलं यार. तर त्याच्यामध्ये खूप वर्ष गेली नंतर त्यातनं बाहेर पडणं, मानसिक तयारी करणं. मग फायनली 2011 ती कन्फ्यूज झाली आणि 12 आम्हाला आर्यचं झाला.
पण तो काळ कसा काढलास श्वेता, म्हणजे त्या दरम्यान कुटुंबाची साथ, राहुलची साथ, हो. किंवा काय काउन्सिलिंग किंवा काय केलंस? काउन्सिलिंग वगैरे असं नाही, कारण ते मला कळत होतं की आफ्टर डिलिव्हरी सुद्धा की मी यु नो ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण हर्ट व्हायला लागतं, आपल्याला थोडंसं डिप्रेशन आल्यासारखं होतं. सो मला हे डॉक्टरांनी आणि आधीच सांगितलं होतं की ह्या स्टेजेस तुला येतील, आणि ह्यांना पण सांगून ठेवलं होतं घरच्यांना सगळ्यांना की तिच्याकडे जरा लक्ष ठेवा, कारण डिलिव्हरी होते पण बाळ जात आहे, सो त्याच्यातनं तिला बाहेर पडायला वेळ लागेल. पण मला माहिती होतं की हे मला होणार आहे आणि माझ्याबरोबर हे आता घडतंय. सो आय वॉज स्ट्रॉंग इनफ की ह्याच्यातनं बाहेर पडायला, आणि लगेचच मी कामही सुरू केलं. सो लवकर बाहेर पडले. काम सुरू करून आपण आपला तरी बुडवून घेतलं Busy काम, राहतो. आपण बिझी राहतो. करेक्ट. आणि मग आर्या झाला. मग आर्य झाला. मग ते त्या विचारापर्यंत जायला थोडा वेळ लागला, की भीती वाटत राहायची सारखी की असं नको व्हायला, असं नको व्हायला. पण मग डॉक्टर पण मला म्हणाले असं विचार नको करू, ते काय दरवेळेला तसंच होतं असं नाही, होऊ दे आता. मग 5 वर्षांनी आर्य झाला. आर्य विषयी मला एकूणात त्याच्या सवयी, त्याचं पॅरेंटिंग, त्याविषयी तुमची झालेली चर्चा, किंवा त्याच्यात कोण पुढे असतं, कोण गुड कॉप बॅड कॉप, शिस्तीचं कोण आहे, म्हणजे तो लहान असताना, आता तो मोठा झालाय, पण काय झालं, ह्या पहिल्या मुलानंतर हा आर्य झाल्यानंतर तेव्हा त्याचं कौतुक आणि लाड प्रचंड झाले. आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम असा असतो, ते नंतर कळतं, लाड तर होतात, पण ते लाड कधी कधी तो लहान मूल बिघडायला पण कारणीभूत ठरू शकतात, पण तेव्हा आपल्याला कळत नसतं. एक ठरलं होतं की कधी लहान बाळाशी अय्यो काय बोबडं बोलायचं नाही, कारण मुलांना कळतच नाही, भाषाच कळत नाही. शुद्ध मराठीमध्ये, अस्खलित मराठीमध्ये बोलायचं. त्याचा फायदा असा झाला की जेव्हा तो बोलायला लागला 3-4 वर्षांनी, तेव्हा तो प्रतिबिंब वगैरे शब्द असे सहज बोलायला लागला, म्हणजे जोडाक्षर वगैरे तो व्यवस्थित बोलायला लागला. त्याचा एक फायदा झाला. बाकी सगळ्या पेरेंटिंगचा भाग हिनेच घेतला होता, कारण मी कामातच तसा बिझी होतो, आणि मला बेसिकली आपण आपल्या आई वडिलांकडनं बघून शिकत असतो आणि आपण ते करत असतो. आपल्याकडे आई वडील होणं, ती जबाबदारी घेणं हे माहितीच नसतं ना, ती जबाबदारी पडते अंगावर. म्हणजे आई वडील म्हणून काही वेगळं किंवा काही विचार करायचा असतो हेच माहीत नव्हतं मला, जरी माझं वय जास्त असलं तरी. कारण आपण कामामध्ये एवढे असतो ना की अरे ह्याच्याकरता एक वेगळ्या पद्धतीनं बघावं लागतं, हे मला माहितीच नव्हतं. पण तिचा अभ्यास होता, तिने असंख्य गोष्टी, पुस्तकं वाचली होती त्याच्याबद्दल, आणि मग ती ठरवायची आणि मग मी मग असं म्हणायचं. बाकी मग तसं मग ती म्हणायची तुझं आता चिड, तू ओरड, किंवा मी जर चिडले तर तू प्रेमानं तू तर समजाव, तर हे सांग, हे आमच्या जवळ आपलं ठरवून करायचं. मग ते आताही असतं की मी चिडले तर हा मग नंतर त्याला हळूच बाजूला घेऊन की अरे आई का चिडली, हे बघ असं असं झालंय, किंवा बाबा चिडलाय मग बाबा का चिडलाय हे मग मी त्याला शांतपणे समजत. पण एक सॉफ्ट कॉर्नर थोडा माझ्याकडे आहे त्याचा. ह्याच्यापर्यंत काही निरोप पोहोचवायचा असेल किंवा काही घ्यायचं असेल त्याला, आई ऐक ना तू सांगितलं होतंस ना आपण हे घेऊया, म्हटलं अरे बाबाला विचारायला, बघ ना तू विचारून बाबाला. ते डिरेक्ट बाबापर्यंत अजून तो जात नाही. थोडासा घाबरतो तुला राहुल? मला नाही माहिती. चांगलंय, पण तू एवढा विचार नको करूच, कोणाला तरी एकाला घाबरलं नाही. आणि ते असं होतं ना की मला काय असतो म्हटलं तेव्हा मग मला एक थर्मास हवा आहे, पण आईला विचार, आई म्हणली तुला विचार. कारण आर्थिक काही गोष्ट हवी असेल तर तो माझ्याकडे, त्याला माहिती की पैसे वडिलांकडे येणार आहेत, आता आई देणार नाही, त्यामुळे आई म्हणणार की त्यांना विचार, आणि म्हणून आईला विचार. कारण मी काही तू हे कशाला येत असेल आता, ते आमच्याच भांडण नको. कारण लहानपणी हे झालंय, आर्य ना ह्याच्या बरोबर जायचं मार्केटमध्ये आणि राहुलला हळूच की अरे बाबा मला हे पाहिजे, आणि मग खेळणी घेऊन यायचा, आणि मग मी ह्याला ओरडायचे, मी ह्याला नाही सांगितलं होतं हे घेणं, नाही तू का घेऊन दिलंस, अरे नाही त्याने मागितलं ना मग मी घेऊन दिलं, त्यामुळे मग आता हा आईने सांगितल्याशिवाय मी देणार नाही. मी असं गरीब चेहरा करायला, अगं बाई काय मी गरीबी दिवस काढले, मला मिळालं नाही त्याला तरी पण होते. अरे बापरे, किती अभिनय करशील घरी, पण स्वर्ग येतच नाही. आणि मग त्याचा तुम्ही हॉस्टेलचा विचार केला, तोही विचार जाणून घ्यायला मला आवडेल की तुमचा काय थॉट होता. अचानक इथे तो शाळेत होता आणि मग तुम्ही भोसला मिलिटरी, नाही आधी त्या शाळेबद्दल सांगू. ज्या तो शाळेत होता त्याच्या 3 शाळा झाल्या, म्हणजे आता फायनली भोसला, आधी तो वेगळ्या शाळेत होता पहिल्यांदा. त्या शाळेचा प्रॉब्लेम असा झाला की तिथे ना उच्चभ्रू
समाजातली लोक खूप यायची बरोबर. आणि ती इंडस्ट्रीमधली पण होती. फक्त प्रॉब्लेम असा झाला त्या शाळेचा की त्याची मानसिकता बदलायला लागली, त्याला कॉम्प्लेक्सेस यायला लागले म्हणजे त्या गोष्टीचे, की आपल्याकडे कारण त्यांच्या घरी पण तो जायचा, अरे ह्यांच्याकडे ना अरे मोठाच फ्लॅट आहे, ह्याच आहे, तो टेनिसच खेळतो, तो अशा पद्धतीचं जर डोक्यात तरी व्हायला लागलं की हा मर्सिडीजमध्येच येतो, ह्याने येतो, आपल्याकडे ते नाही. मग त्याला ती सवय लागली की प्रिटेंड करायची, आमच्याकडे ना कुत्रा आहे. म्हटलं आपल्याकडे कधी कुत्रा घेतला आपण, आमच्याकडे पण मर्सिडीज आहे, बाबांच्या बऱ्याच गाड्या आहेत. म्हटलं हे प्रॉब्लेमॅटिक आहे. मग मी काउन्सिलिंग आम्ही स्वतः केलं आधी, मग त्याला सांगितलं, मग आम्ही एक दुसऱ्या शाळेत घातलं. आणि प्रॉब्लेम असा व्हायला लागला की आम्ही दोघंही काम करायचो आणि मीनवाईल वडील पण गेले होते, आई भावाकडे शिफ्ट झाली होती, मग सांभाळायला कोण नव्हतं. म्हटलं ना आता तर गडबड आहे. म्हटलं एक बाई असायची त्याला, पण तो संगत मेन गोष्ट आहे शाळेमध्ये, शाळेतली संगत. बरं, आम्ही दोघंही काम करत असल्यावर त्याच्याकडे तेवढं लक्ष किंवा कोण मित्रांबरोबर तो राहतोय, कोणाबरोबर मैत्री आहे, हे कळणं खूप इम्पॉसिबल होतं आम्हाला. तर तेव्हाही आम्ही सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजी काउन्सिलिंगची आम्ही पण घेतली मदत, कारण मुलांपेक्षा आई वडिलांना जास्त गरज असते अशा वेळेला. तर ते घेतलं, कारण मी म्हणतो ते पॅरेंटिंग म्हणजे एक्झॅक्ट नंतर काय, मुलं जेव्हा वयात येतात तेव्हा नेमकं त्यांना काय सांगायचं, त्यांच्या मनात काय चाललेलं असतं, कारण शेवटी ते आपल्याकडे बघून शिकणार आणि ते नंतर त्यांच्या मुलांवरती पॅरेंटिंग करणार. तर आपण आधी तेवढं सक्षम असलं पाहिजे. तेव्हा जाणवलं की नाही काहीतरी चुकतंय, काहीतरी गडबड होते, ह्याचा एक वेगळा विचार करायला पाहिजे आणि आपण तेवढा वेळ देऊ शकत नव्हतं त्याला. तर मग असं विचार केला की भोसला मिलिटरी स्कूल आहे, तिथे त्याचं इंडिपेंडंट होण्यापासून सुरुवात होईल, कारण आपण आपल्या आईवडिलांवरती अवलंबून होतो. म्हटलं आता आपल्यावर जबाबदारी पडल्यावरती हे विचार सगळे येतात आपल्याला. तर इंडिपेंडंट होऊन लवकर जेवढा माणूस इंडिपेंडंट होईल त्याचं त्याला कळायला लागेल तेवढं तर चांगलं. म्हणजे आपण जे भोगलंय किंवा आपल्याला जे अनुभव आलेत तसे अनुभव त्याला नको यायला. मग आम्ही सुरुवात केली. आणि कसं होतं की आम्ही घरात नाही होत दोघं जण, शाळेत संगत कशी आहे हे आम्हाला कळत नाहीये. बरं, आपल्याला हवाय तसा डिसिप्लिन आपण घरात नाही लावू शकत त्याला, किंवा जे संस्कार त्याच्यावर करायला हवेत. किंवा माझं एक हे होतं की शाळेबरोबर एखादं स्पोर्ट काहीतरी तू निवड आणि त्यासाठी तू मेहनत घे, फक्त अभ्यास नाही करायचा. सो मग ते फुटबॉलला वगैरे आम्ही घातलं होतं त्याला, पण मग ते दरवेळेला कोणातरी सांगायचं की घेऊन जा. मग आमच्या ज्या ताई होत्या त्या त्याला घेऊन जायच्या, आणून सोडायच्या. पण असं होतं ते नाही का क्वालिटी टाईम आपण म्हणतो, तर तो आम्हाला त्याला अजिबातच देता येत नव्हता. आणि आता आजूबाजूला आपण बघतो इंटरनेट आणि ह्याचा वापर मुलं करतायत आणि मला ते नको होतं त्याच्याबरोबर व्हायला. बरं, घरात तो दिवसभर एकटा असायचा. आमच्या सोसायटीमध्ये खेळायला मुलंही नाही आहेत, सो तो एकटाच असायचा दिवसभर. आणि मग असं होतं की किती वेळ तो पुस्तकं वाचत बसणार आहे, किती वेळ. मग तो कुठेतरी एक अर्धा एक तास, आई मी जरा बघू का टीव्ही, हे विचारायचा तो. पण अर्धा एक तास मग ते हळूहळू मग वाढत जाऊ शकतं. आणि इंटरनेटचा वापर मुलं कसा करतील, काय होईल, त्यांच्या दृष्टीस काय पडेल त्यांच्या नकळत सुद्धा, आणि ते संस्कार मला व्हायला नको होते त्यांच्यात. सो भोसला वॉज द बेस्ट ऑप्शन. किंवा आम्ही बाकी हॉस्टेल्स पण बघितले, पण मग भोसलामध्ये कसं की अभ्यासाबरोबर त्यांच्या फिजिकल ह्याच्यावरती पण काम केलं जातं. मग आज आम्ही आता 2 वर्षात जो बदल बघतोय ना आर्यमध्ये, सो वी आर व्हेरी हॅपी की आम्ही तो डिसिजन घेतला. मी त्याला लांब ठेवावं लागतंय आम्हाला, पण ठीक आहे. त्याच्या त्रास होत असेल ना, खूप होतो, खूप. त्याचं चांगलं होतं. पण हो, प्रश्नच आता बोलता बोलता पण मला आय नो, मी आता कालच आलाय तो घरी. आता 2 महिने तो माझ्याजवळ आहे. सुट्टी आहे, त्याचा लाड होणार 2 महिने. तो तर बिघडून परत जाईल. ते शाने आम्हाला सांगितले तसं करू नका. अच्छा, त्यांचं जे रुटीन आहे तेही कंटिन्यू ठेवा. कारण त्याला सवय परत त्याची बिघडायची नाहीये, कारण शिकवतात ना सगळं, नीट अँड क्लीन बसतं सगळंच. करेक्ट. पण म्हणजे आता 2 वर्षांनी तुम्हाला असं वाटतं की करेक्ट डिसिजन आहे ना. वा, कौतुक आहे तुम्हा दोघांचंही. खरंच मी बघितलंय त्या काळात आमचंही दोघांचं खूप बोलणं व्हायचं. मनावर किती दगड ठेवावा लागतो आपल्या मुलाला असं हॉस्टेलमध्ये पाठवणं. पण वा, कौतुक आणि छान होते सगळं याचं. आता मला सांगा, गमतीशीर काही तुमच्यातले किस्से, भांडण कशावरनं होतं, ते हँडल कसं करता?
भांडण कशावर नाही होऊ शकतं. कारण आपली मतभेद हा एक मोठा मुद्दा आहे. जेव्हा आपण दोन वेगवेगळ्या वयांची माणसं हो. एकत्र येतो, आपली मतच वेगळी असतात जगात, जी एक होऊच शकत नाहीत माझ्या मते. तर ते तुम्ही कसं हँडल हे करता? बघ, बेसिकली मला खायला काय आवडतं, वरण भात, तूप, मीठ भात, पापड, संपला विषय. खाण्यावर आला गं, हा. तेच सकाळी डोळे उघडल्यावर खायला काय आणि आमचे भांडण त्याच्यावरच झालेत ना करायचे. आणि हिला सगळं दुनियाभरचं खायला आवडतं. पिझ्झा म्हणू नका, काही, पास्ता मला म्हणू नका, वेगवेगळं try करायला पावभाजी खूप म्हणू नका, आवडतं. हे म्हणू नका, ते म्हणू नका. माझं असं होतं की हे नाही काय, हे चांगलं नाही, पण हे फास्ट फूड खाऊ नये, चांगलं नाही ते. असं मग ही म्हणली आपण सुशी खायला जाऊया. म्हटलं काय सुशी खायला जाऊया. म्हटलं मला नाही आवडत ते. मी आता सगळंच खातो मी, पण पूर्वी मला हे अजिबात. आपण वरण भात खाऊया मस्त. हो, मी रोज सकाळ संध्याकाळ वरण भात, एक पापड, लिंबू, लोणचं एवढं दिलं ना इनफ आहे त्याच्यासाठी. अच्छा. आणि भाजी किती म्हणजे स्वस्तात जगतो बटाट्याची. मी. किती स्वस्त वाजता तू बाहेर जाऊन सुशी खाऊन येतेस, हा मग हिला अरे मला कंटाळा हा आलाय. पैसे वाचवतो मी सुशी खाते. उडवतेस. तर भांडणाची तुला काय कुठे जायची इच्छाच नाही. मग म्हणलं जाऊन करणार अगं, काय? आणि जायची इच्छा नाही म्हणजे राहुल ऐक ना, आज आपण जुहूला जाऊया का, तिकडे असं असं आहे. 6 वाजलेत, किती ट्रॅफिक असेल माहितीये आता. पटलं ना तुला? हे इतके वेळा कारण देतो ना तो, की नको आता ना ट्रॅफिकच असेल, मग तिकडे मग परत येताना मग कसं येणार आपण, जाऊ दे आपण नंतर बघू कधीतरी. असं किती वेळा टाळलंय. हे एक भांडणाचं आमचं कारण आहे. पण मग काय चिडतेस तू, अबोला धरतेस, काय सगळं करतेस? सगळं सगळं करते. मग ह्याच्यात किती दिवस जातात? इट डिपेंड्स. पण तिला मग काय पुढे लगेच पटवायला हवं. जातोस का, की नाही तुझा अजिबात राग नाही. शांत होईल ते? नाही असं करतो मी प्रयत्न. मग एका पॉईंटला कळतं की नाही, उपयोगच नाही काही. आता काहीतरी करायला लागेल वेगळं, तर काहीतरी किंवा विकत घेऊन द्यायला लागेल त्याला. वा. तुला काय हवंय का वगैरे टाईप्स असं होतं सगळं. पण नंतर ती मग परत ते गाडं त्याच्यावरती येतं का, पण जाऊया मग नाही चालत जाऊया, असं ते होतं. असं खूप वेळ झाल्यावर एकदा घेऊन हा, जातोस. एकदा केव्हा तरी मग घेऊन जायचं. आमचे हे खापा हेच भांडणाची कारण असतात, बाकी काही नाही. हा मग बाकी काहीच नाही कारण. नाही, ह्याला फिरायला अराउंड. हो, फिरायला जाणं आवडत नाही किंवा कुठेतरी लांब आहे. मला असं ना, मी शोधून काढते की अरे टाउनला ना हे हॉटेल आहे किंवा हा कॅफे आहे, तिकडे जायचं. एवढ्या लांब हाव अनरोमॅन्टिक राहुल. व्हेरी. हा तेव्हा आणि काही बाकी असे ऍप पण नव्हते, मागव फूडचे ऍप पण नव्हते, त्यामुळे काय तेव्हा जावंच लागायचं. जावंच लागायचं. पण तिथे बसून खाण्यात एक वेगळी मजा असते ना, जरी नाही, माझं- ऍप्स आले हा, असतील तर माझं आपण- आजही म्हणणं आहे की घरी असं ना मागवायचं. कुठेतरी एक माहोल असतो ना की correct. असं. मग माझा कधीतरी असा मूड होतो, हा. तेव्हा मी गेला जो विचार, तेव्हा आता तू तेव्हा नाही म्हणणार, आता मी नाही म्हणत जा. वा वा. पण तरी सुद्धा आम्ही दरवर्षी असं एक काहीतरी दिवस काढायचो, कोणातरी वाढदिवस, आणि मग तेव्हा काही असं मोठं करायचो. दोघातच दोघात मोठं काहीतरी करायचो असं. हा, मग इधर मग ह्याच्या वाढदिवसाला कुठेतरी जायचं किंवा माझ्या राहायचं म्हणजे जाऊन कुठेतरी प्रॉपर, आणि मग ते हवं ते खायचं, हा. तेही असायचं. पण आता ह्याच्या सवयी बदलल्यात. बदलल्या आता हा खूप- बदलवलंस तू त्याला. हो, खूप खातो हा. आता हा वेगवेगळं ट्राय करतो, कारण आता पर्याय नाहीये त्याला. पण मला बाजूनी भूक लागतेच. वरण भाताची. हा, वरण भाताची लागते, सकाळी- Actually लागते मला. आणि मी पापड किती खाऊ शकतो. हो बापरे. अगं तो फ्राईड राईस बरोबर पण पापड खातो. मग मला असं होतं की मला आठवतं दौऱ्यांवर अजून एक पापड मिळेल, अजून एक पापड मिळेल, हे एक आठवलं मला. खूप पापड खातो. वा. आता एक गेम खेळूया. तुम्ही इतकी वर्ष एकत्र आहात, तर अनेक गोष्टी आपल्याला एकमेकांच्या आता माहितीच असतात. तर ह्यातल्या काही गोष्टी कोण कोणाला म्हणतं असं आहे हे. ओके. सॉरी. मीच म्हणणार, दुसरं पण म्हणणार. नाही, मी म्हणते कधी हा कधी जागतिक नियमच आहे ना, नवऱ्याने सॉरीच म्हणायला नाहीये पाहिजे. असा. अरे नाहीये, मी ऐकलं नाही कधी स्त्रीला सॉरी. एकदा काय झालं, हा गम आता गंमत विचारली तर आठवलीच मला. आम्ही एक सिरियल करत होतो, आणि ही माझी काय मी कुठेतरी मानलेली बहीण का नाही, टाईप, सावत्र सावत्र बहीण होती माझी. हा. तर सावत्र बहीण होती, आणि मी ऐश्वर्या नारकर, हा. तितिक्षा तावडे असे त्या सीन मध्ये होतो, आणि ही पण होती. आणि असं मी उभा होतो. एका पॉइंटला ती येते माझ्याकडे, आणि माझं नाव त्या सिरियलमध्ये शेखर होतं. तर ती म्हणते, शेखर सॉरी, आणि मी फुटलो. सीन मध्ये हसायला लागला तो. तर ऐश्वर्या मला म्हणते, काय झालं काय? अगं नाही, ती मला पहिल्यांदा सॉरी म्हणाली.
तर मला हसायला झालं. त्याच्यानंतर सीनच घडेना, कारण आम्ही एकमेकांना बोलायला ही सॉरी म्हणायची, मी फुटायची, मग कधी ती फुटायची, असं बराच वेळ चाललं होतं. अरे अरे अरे, म्हणजे तू इतकं सॉरी म्हणत नाहीस. आणि काय म्हणे मी सॉरी म्हणते, कधीतरी म्हणते म्हणे. मी गेलोच होतो, मी मला पहिल्यांदा सॉरी म्हणाली, पण मला हसायला आलं. वा वा, म्हणजे अभिनयाच्या निमित्ताने काय काय घडू शकतं. हा सॉरी म्हटलं मी म्हटलं सॉरी. कमाल. आय लव्ह यू. दोघंही म्हणतो. आधी हिनेच म्हणलं, नंतर मी म्हटलं सुरुवातीच्या काळात. पण इन जनरल आयुष्यात म्हणता का, म्हणजे असं व्यक्त आता होता? नाही म्हणलं जात तेवढं कधी. आता नाही होत. हा आता मुलाला म्हणतो. आपलं भांडण होणार आहे असं म्हणतो का? कोण म्हणतं? नाही, आम्ही डायरेक्ट भांडतो, म्हणण्याची वेळच येत नाही. नाही. ते थोडं हल्ली जरा आम्ही थोडा विचार करायला लागल्यापासून या बाबतीत. त्यामुळे आधी विचार करत नव्हतो आपण. नाही डायरेक्ट भांडायचा ना, हा आता थोडा विचार असतो ना, कारण आर्य असतो, मग त्याच्या समोर आई काय वडील- बोलायचं हा. आणि काय नाही. मग ते ह्या गोष्टीवर आपला वाद होऊ शकतो, आपण नंतर बोलूया ह्याच्यावरती, असं एक. आज काहीतरी अनहेल्दी खाऊया का? तर रोजच वाटतं. हिला वाटतं. रोजच. माझं ठरलंय, मला काही नाही, वरण भात तर सोपंच आहे. आता मी राहतो साताऱ्यात, त्यामुळे मला फार ऑप्शनच नाही आहेत तिथे. मी काही काही वेळा घरी बनवतो, पण ठीक आहे म्हणजे आता. पण त्यामुळे मी अनहेल्दीच बरेच वेळा खाल्लं जातं, कारण काय बाहेर असल्यामुळे असल्यामुळे तिकडचं तेल, तिकडचं तिखट वगैरे. पण हिला तर आवडच आहे, म्हणजे तिला मला फोन करून सांगते, अरे मी आज जरा पिझ्झा खाऊ का, मला खावासा वाटतं. माझं असतं, नाही म्हणलं तो परत असं, अरे यार तू कशाला नाहीच म्हणतो आधी. मग म्हणलं नको बाबा खा. मग तू खा का म्हणालास, त्याच्यावरही भांडण होऊ शकतं आमचं. मग तू तुम्हाला थांबवायला हवत असतो. अरे मला कळत नाही वागायचं कसं. हो नाही म्हटलं तरी प्रॉब्लेम, हो म्हटलं तरी प्रॉब्लेम. नाही, खाऊन जर माझं पोट बिघडलं, मला त्रास झाला, ओरडशील. हा मी म्हटलं असतं नको खाऊ, पण मग त्याचा राग आला असता तुला, त्यामुळे म्हटलं खा. वा वा वा. तुला काहीही कळत नाही. आता असं नाही होत. पूर्वी व्हायचं. तूच म्हणत असशील तिला, आय एम व्हेरी शुअर, है ना? आणि मग ते एज डिफरन्सचा तेव्हा फायदा घेतला जाईल. तुला काही कळत नाही, मी बघतो. डोक्यात जायचं माझ्या. तुला पण मग काय सेम. आता तुला काही कळत नाही, माझ्या बाबतीत होतं. हे बघ, प्रत्येकावरती राज्य येतं की नाही. आता माझी टर्न आहे, आता मला माझ्यावरती आहे. मी आपला मला काही कळत नाही. असंच पाहिजे. आता उलट आहे. छान. कंटाळा आलाय आज, काही नकोच करायला. दोघंही म्हणजे आपलंच होतं. त्यामुळे जेवणाच्या बाबतीत हिचं, मला कंटाळा आला, मी काही जेवण बनवत नाही, आपण बाहेर मागूया. किंवा मला कंटाळा आला, आपण नको बाहेर फिरायला जाऊया. वेळेत झोपेत जा रे, किंवा वेळेत झोपत जा ग. हा सांगतो मला बरेच. हा म्हणजे ती हल्ली कधी वेळ नाही मला दिवसभर, तर काहीतरी रात्री ते फ्रेंड्सच बघत बसते ती बॅग जेव्हा वेळा. त्याला म्हणजे बास आता किती वाजले, झोप आता. वा वा वा, छान, मस्त झालं हा गे, नाईस. आता मला सांगा, आपण सगळेच अनिश्चित क्षेत्रात काम करतोय, आपल्या फायनान्सेसचं काही खरं नसतं. अशा वेळेला आपण कसं मॅनेज करतो फायनान्स कुटुंब म्हणून, हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तर तुम्ही तुमच्या दृष्टीने काय विचार करता, किंवा त्यात पुढे कोण असतं? कधी कधी एकाला त्यातलं जास्ती कळतं, सेव्हिंग हे करूया ते करूया, असं तुमच्यात काय इक्वेशन आहे? ही ठरवते ही फिनान्स. मला मेनू नाही काम करत त्याच्या बाबतीत. मी पैसे कमवू शकतो, पण तो कसा वापरायचा, कसा सेव्ह करायचा, कुठे वापरायचा, हे सगळं ती ठरवते. त्यामुळे पूर्वी हा विचार नव्हता आम्हाला, तेवढी मॅच्युरिटी नव्हती आम्हाला लग्न झालं तेव्हा, की येणारा पैसा आपण कसा साठवायचा आहे किंवा काय करायचं. मग त्यावेळेला असं व्हायचं की आत्ता येतंय ना, उद्याचं उद्या बघू, आता आपण मजा करूया, आत्ता आयुष्य जगूया, एन्जॉय करूया, अशा फेजमध्ये आम्ही काही काळ होतो. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा बाळाचं डिसिजन घ्यायची वेळ आली, तेव्हा मग असं झालं की अरे आपल्याकडे सेव्हिंगच नाहीये काही, आपण पैसेच नाही बाजूला काही काढले. मग त्यावेळेला हळूहळू मग ते सेव्हिंग करायला हवं हे सगळी सुरुवात झाली. आणि आर्य झाल्यानंतर किती वर्ष, 1.5 वर्षाचा असेल ना, तेव्हा आमची दोघांची एक फेज आली की आमच्या दोघांकडे 2 वर्ष काम नव्हतं काही, आणि सेव्हिंग फारसं नव्हतं झालेलं. पण ते 2 वर्ष अशी गेली इतकी वाईट की ते सगळं सेव्हिंगच संपलं आणि सगळी इन्व्हेस्टमेंट बोंबललीच माझी.
सगळं आम्ही पुन्हा शून्यावरती आलो होतो त्या काळात. पण आणि कर्ज होती परत डोक्यावर. EMI लोन्स आणि हे सगळे असतातच. सो आमचं असं झालं होतं की आता करायचं काय, कितीही काहीही करा, कामच मिळत नव्हतं आम्हाला. आणि बरं आर्यही लहान होता 1.5 वर्षाचा. सो मला असं काहीतरी वेगळं आपण ट्राय करूया हेही करता येत नव्हतं, की मग फील्ड बदलूया का पर्यंत आमचा विचार झाला होता. पण दुसरं तसं काही कोणी येतही देत पण नव्हतं काम. आणि काय मी ड्रायव्हिंग करूया, ड्रायव्हरचा विचार करूया पर्यंत मी जाऊन विचार केला की सर्व्हाइव्ह तो करायच पाहिजे ना आपण. आता कुठे विचार करत बसायचं कोण, कारण मी तेव्हा EP साठी शोधत होतो काम सगळं, पण कुठेच कोणीच काम देत वर्कआउट होत नव्हतं. सो त्या काळात आमचं असं झालं होतं की आता काय करूया. पण ह्याच्या बाबांनी आम्हाला त्यावेळेला खूप सपोर्ट केला. ते म्हणाले की तुमचे जे EMIs आहेत ना तेवढं तुम्ही बघा, बाकी कुठल्याही खर्चाचा तुम्ही विचार करू नका आणि नवीन कामाचं बघा. ते म्हणाले आम्ही आहोत, आम्ही सांभाळू. किती गोड. हो, त्यावेळेला बाबांनी खूप सपोर्ट केला. सो 2 वर्ष आम्ही ह्याच्या आई वडील होते म्हणून आम्ही सर्व्हाइव्ह करू शकलो त्या काळात. आणि त्या काळात आम्हाला कळलं की आपल्याकडे आपला एक बॅकअप असणं किती गरजेचं आहे. आणि सेव्हिंग म्हणजे आपल्याकडे काय असायला हवं, एक इमर्जन्सी फंड असायला हवा, एक मेडिकल फंड असायला हवा, एक शाळेसाठीचा वेगळा एक फंड असायला हवा. किंवा समजा मग आम्ही काय हळूहळू ना जसे पैसे येत आहेत तसे मग ते फंड्स तयार करायला सुरुवात केली की हा इमर्जन्सी आहे, हे सेव्हिंग आहे. समजा फ्युचरमध्ये आपल्याला घर घ्यायचंय तर मग त्याच्यासाठी एक वेगळा फंड आपण काढायला हवा. किंवा अशी परिस्थिती परत आलीच चुकून तर आपल्याकडे आपण सर्व्हाइव्ह झालं पाहिजे. किंवा अशी परिस्थिती नाही आली आणि आपण ठरवलं की बाबा नाही आता 2 वर्ष मला कामच करायचं नाही, आता मजा आपण जग फिरूया, तर त्याची पण एक तयारी पाहिजे की 2 वर्षानंतर जेव्हा आपण कामाला लागू पुन्हा तर आपल्याकडे एक तेवढा हे पाहिजे. तर असं एक तयार करायला जायचं जे नोकरीमध्ये होतं जनरली, पण ह्या आपल्या फील्डमध्ये नाही होत. कमी जास्त सगळंच होत राहतं ना. ह्या महिन्यात मला 10,000 आले, पुढच्या महिन्यात 2,000 आले आणि मग नाही चालेल. आणि बुडवणारी पण लोक असतात. जे काम केलंय त्याचे पैसे न मिळणं, TDS भरत नाहीत, मग ते आपणच फाईन भरायचे त्याचे. ह्या सगळ्याच गोष्टींमधून आपल्याला सर्व्हाइव्ह करायचं. सो हळूहळू मग आम्ही जरा लाईनीवर यायला लागलो. त्यात 2 वर्षानंतर मग ह्याचं पण काम व्यवस्थित सुरू झालं, माझं काम सुरू झालं. सो आता म्हणशील तर आता जरा आम्ही सेटल आहोत. आता माहितीये की कुठे खर्च करायला हवाय आपल्याला आणि कुठे करायचं नाहीये. किंवा आता आर्य 9वीत गेलाय. सो आम्हाला समजा 12वी नंतर तो कुठे बाहेर शिक्षणासाठी जायचं म्हटलं तर मग काय करायचं, मग त्याच्या फंडची आता एक वेगळी तयारी आमची सुरू आहे. असं हळूहळू ते पण ते कसं होतं की आपल्यावरती पडलं ना की मग त्या गोष्टी जास्ती जाणवायला लागतात की काय करायचं. जे आता मी आर्याला शिकवायचा प्रयत्न करतो आत्तापासून की तू इंडिपेंडंट हो. हा जो डिसिजन आहे आम्हाला तो धक्का बसायला लागला आणि आई वडील होते म्हणून आम्ही सर्व्हाइव्ह झालो, पण तुला उद्या तूच एकटा असशील आणि असं आयुष्यात घडलं तर तुला सर्व्हाइव्ह करायचं आहे, तर त्याकरता तू आत्तापासून प्रिपेअर कर स्वतःला माणूस म्हणून. ते बेसिकली ते थॉट प्रोसेस मधून त्यांनी प्रिपेअर व्हायला हवं. त्याला पैसे देतो. आता तुझी जबाबदारी, हे पैसे कुठे खर्च करायचे, कसे करायचे, तुला खायचं पण आहे, तुला वस्तू पण विकत घ्यायच्या आहेत, तुला काय करायचंय आता तू ठरव, तुझ्या हातात आहे. 1000 रुपये तुला वस्तूंमध्ये खर्च करायचे आहेत का पुस्तकांवरती खर्च करायचे आहेत का थोडे ठेवायचे, तू पैशांची मॅनेजमेंट करायला लाग का तुला सेव्ह करायचं आहे की यातले मी 200 रुपये मी सेव्ह करतो, 800 रुपये खर्च करतो, हे तू ठरव. पण पुढचे पैसे कधी मिळतील तुला माहित नाही आता. किंवा त्याने 500 रुपये मागितले तर मग मी त्याला 200 रुपये देते की नाही ह्या महिन्यात माझं बजेटच नाहीये. सो त्या 200 रुपयात तू कसं मॅनेज करायचं, काय करायचं ते तू बघ. तर प्रत्येकाच्या आयुष्यात काही असा काळ येतो जेव्हा आपण एकमेकांबरोबर जास्ती घट्ट होतं आपलं नातं. तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला बोलायचं असेल ह्याच्या आजारपणाविषयी, तेव्हा जी काही वेळ आली तुमच्यावर आणि तुम्ही कसं सर्व्हाइव्ह केलं, कसे एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलात, हे जाणून घ्यायला आवडेल. मी काय तूच सांग, मी काय सांगणार. मी तेव्हा मी आजारी होतो. माझं असं होतं बेसिकली, आजारी होतो म्हणजे माझ्याविषयी आजारपणाविषयीच मला नंतर कळलं की तू साधारण मी गेलो पासून ते लोकांना मला हार्ट अटॅक आला, असे विचित्र समज पसरले होते, अफवा खूप पसरले. आता सांगू इच्छितो की मला आलं होतं इन्फाक म्हणजे काय, ब्रेनमध्ये असा रव्याच्या दाण्या एवढा एक क्लॉट येऊन जातो, त्याच्यामुळे माझी डिक्शन गेली होती. म्हणजे काय, र आणि ह तुमचं उडतं अक्षर, रडणं आणि हसणं या 2 क्रिया बंद होतात. आम्ही साधारण असं बोलायला लागलो होतो. पण हे 2 दिवस सर होतं, मी दुर्लक्ष केलं होतं त्याच्याकडे की असं का होतं आपल्याला.
मग मी डॉक्टरकडे गेलो, ते वेगळेच डॉक्टर होते. मग ते म्हणे नाही नाही, तुला त्रास होतो, तुझं ब्लड प्रेशर वाढले, तुझं आधी ॲडमिट हो. आणि एक फेमस हॉस्पिटल आहे, ते तर तुम्हाला हल्ली घाबरवायलाच बसलेले असतात. तुम्ही गेलात पासून ते सुरुवातच करतात. साधारण मग ते मला ॲडमिट केलं. मग मी म्हणते की मला काही होत नाही, माझा हा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम ब्रेनचा प्रॉब्लेम आहे. मग 3-4 दिवस मी जवळजवळ तो 6-7च दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. लोकांना बाहेर प्रचंड काय काय वाटत होतं. मी तर ह्या करून हसतच होतो. कारण तर माझं चाललं होतं की मला फसवत आहे. साधारण मला हे झालेलंच नाही, तुम्ही माझ्यावरती का थोपताय की माझं अँजिओप्लास्टी करा, अँजिओग्राफी करा. म्हटलं मला करायचीच नाही. मी अँजिओग्राफी केली पण अँजिओप्लास्टी केली नाही. म्हटलं कारण आमच्या डॉक्टरने सांगितलं काही झालेलंच नाही तर कशाला करताय तुम्ही. ब्रेनचा प्रॉब्लेम आहे ना, ज्याच्याकडे तो ॲडमिट झाला तो आधी सॉल्व्ह कर ना. मग ते माझे डॉक्टर दुसरे म्हणले की हा तर गोळ्याने पण सॉल्व्ह होऊ शकतो. मग मला कशाला ठेवलं आहे हॉस्पिटलमध्ये. असं सगळं झालं. त्यावेळेला पण काही पैसे लागले. मग तिने ती सगळी जुगाड केला कारण ती होती पुण्यात, तिचं काम पण ह्याला ऍडमिट केलं तेव्हा मी पुण्यात होते. अच्छा. आणि बाबांचा फोन आला मला की अगं असं असं झालंय हे. आणि त्या दिवशी संध्याकाळी एक इव्हेंट होता जो मला अटेंड करायचा होता. मला असं झालं की मी ते सोडून येऊ शकत नाही. तर बाबा म्हणाले तुझं होऊ दे मग तू ये. मग तो इव्हेंट झाला. मग दुसऱ्या दिवशी पहाटे मी निघाले. बरं त्यावेळेला माझं शूटिंग चालू होतं, सिरियल चालू होती, नाटक चालू होतं, रिहर्सल चालू होत्या. सो त्या सगळ्या गडबडीत सतत माझं पुणा मुंबई चालू होतं ते 4-5 दिवस. सो घरच्यांनी ऑब्व्हियसली घरचे असल्यामुळे मला तशी काळजी नव्हती. आणि मी आले. बरं जायच्या आदल्या दिवशी मी याला म्हटलं की तू असं का बोलतोयस तू, असं का. तुम्ही नाही बहुधा काहीतरी गरम खाल्लं असेल तर जीभ जरा भाजल्यासारखी वाटते, त्यामुळे जड वाटते. आणि दुसऱ्या दिवशी हे सगळं प्रकार झाला. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. दुसऱ्या दिवशी मी आले. माझी रिहर्सल अर्धा दिवस रिहर्सल, अर्धा दिवस शूटिंग आणि उरलेला वेळ ह्याच्याबरोबर असं सगळं करत करत हे झालं. पण हा म्हणतोय तसं की त्या वेळेला ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं इन्फाकसाठी. पहिल्या दिवशी ते ब्रेनचे डॉक्टर येऊन गेले, त्याच्यानंतर ते आलेच नाहीत. मग नंतर अँजिओग्राफीला ह्याला नेलं आणि ते डॉक्टर आत बोलून मला दाखवते इथे 70% ब्लॉकेज आहे, इथे 50% आहे, आता ओपन केलं तर प्लास्टिक करून टाकूया. म्हटलं नाही करायचे. नाही मग काही झालं ना मग अटॅक पण येऊ शकतो, मग हे पण होऊ शकतं. म्हटलं मी आमच्या डॉक्टरांशी बोलते आणि मग आपण ठरवू, पुन्हा ॲडमिट होऊ आम्ही, जो काही खर्च होईल तो आम्ही करू, पण आत्ता नाही काही करायचं. मग आम्ही डॉक्टरांना रिपोर्ट वगैरे पाठवले. डॉक्टर म्हणाले गरज नाही आहे काही करायची, तुम्ही निघा तिथून. आणि डिस्चार्ज लिटरली आम्ही की आम्हाला घरी जायचं आहे, आम्हाला नाही थांबायचं इथे. मी चालत वरती गेलो. 4 मजल्याचे CEO होते हॉस्पिटलचे. म्हटलं 4 मजले चालत आलो ना म्हटलं आता, म्हणजे मला काही होत नाहीये, दम लागायला नाहीये, श्वास लागायला नाहीये. म्हटलं मी आहे ना व्यवस्थित. म्हटलं ज्याच्याकरता मला ॲडमिट केलंय ते तर करा आधी पूर्ण. बरं पण तो आलाच नाही डॉक्टर नंतर. मग त्याने आला, मग हे झालं तिथे. मग मी दुसरे एक डॉक्टर होते पार्ल्यात, ते आणि घरी आल्यानंतर त्यांच्याकडे गेलो, डॉक्टर BN सावंत म्हणून. त्यांनी मला सांगितलं की फोन मरकान तुला एवढे औषध दिलेत, कारण 30 गोळ्या होत्या माझ्या चालू. खूप गोळ्या. तर मला असं झालं 30 गोळ्या खायच्या रोजच्या, ह्याने मी आजारी पडेन गोळ्या खाऊन, विच इज राईट. कारण माझं तत्व एक आहे की जर माणूस त्या गोळ्यांनी बराच होणार नसेल तर गोळ्या का देत आहे. पण तुम्ही सतत आजारी पडत राहाल ना कालांतरानं. मग मला म्हटलं की ह्या गोळ्या की 3-3 महिन्याने गोळ्या बंद करून टाक. आज मला लकीली सगळ्याच गोळ्या बंद आहेत माझ्या, मला कसल्याच गोळ्या नाही आहेत, त्यामुळे तो प्रॉब्लेमच नाही. आणि त्याच्यानंतर जे झालं इन्फाक्ट म्हणजे स्पीच, त्याच्यानंतर आम्ही गेलो दिनाआतला दोघं. आणि आम्ही गेलो होतो प्रशांत दामलेला भेटायला, कारण ते प्रकृती हे आहे ना स्पा तिकडे, आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी. सो प्रशांत दादा तिकडे जातात दरवर्षी. सो आम्ही विचारायला गेलो की ते काय आहे काय नाही. आणि मी राहुलला म्हटलं की चल आपण स्टेजवर जाऊ. राहुलला स्टेजवर घेऊन गेले मी, कारण मला माहिती आहे की हा ऍक्टर आहे, हा मूळ ऍक्टर आहे. सो जोपर्यंत तो स्टेजवर उभा राहत नाही ना तोपर्यंत त्याला ते होणार नाही की आपल्याला पुन्हा स्टेजवर उभं राहायचंय, आपल्याला पुन्हा इथे काम करायचंय. सो त्या क्षणी जेव्हा तो उभा राहिला ना, मी लांबून बघत होते आणि मी त्याला म्हटलं की तुझं नाटक चालू आहे आता, तू बोलते. आणि कुठलं चालू होतं तुझं? चीचौका रंगभूमी. आणि त्याचे पॅसेजेस होते. मी म्हटलं तू म्हण ना. मग तो मी नव्हेच आणि नटसम्राटचे पॅसेज तिने तिथे उभं राहून म्हटलं. आणि त्यालाच ते इतकं बरं झालं ना. आणि तिथे असं झालं की नाही मला बरं व्हायचंय आणि मी आता उभा राहणार. त्याने 20 दिवसानंतर मी नाटकाचा प्रयोग पण केला. 90% मला बोलायला यायला लागलं होतं. 10% मग ती गडबड व्हायची, पण ती माझी मला कळायची. हा, समोरच्याला कळतही नव्हतं. नंतर त्याने खूप काम केलं स्वतः. डिक्शनवरती मग मी प्रयत्न केले प्रचंड. मध्ये काही डिक्शनवाल्यांकडे पण गेलो आणि मग
पण त्या काळात घरच्यांनी खूप सपोर्ट केला, आमच्या मित्रांनीही सपोर्ट केला, किंवा आता पणशीकर प्रोड्युसर होते याचे. म्हटलं असं असं आहे, म्हटलं जेवढं काही प्रयोग झाले तेवढे पेमेंट तुम्ही मला ॲडव्हान्समध्ये सगळं करू शकता का. त्या क्षणी त्यांनी मला सगळे पैसे पाठवले. किंवा सिरियल कुठली चालू होती तुझी, स्वराज्य रक्षक संभाजी. हां, तर मग अमोल पर्यंत मग ते असं असं झालंय. त्यांनी पण लगेच सगळं जेवढं पेमेंट होतं तेवढं पाठवलं. माझं काही सेव्हिंग होतं. सो कारण बिल हॉस्पिटलचं खूप झालं होतं ना, ICU मध्ये होता 4-5 दिवस तो. सो त्यावेळेला खूप मदत केली घरच्यांनी. किंवा यश होता, माझ्या नवऱ्याची बायकोचं शूटिंग चालू होतं, तर मी यशला म्हटलं मी ना आत्ता त्या अवस्थेतच नाहीये, मला कळत नाहीये की मी काय करते एक्झॅक्टली, तर तू माझ्याबरोबर थांबशील का दिवसभर. त्याला सुट्टी होती त्या दिवशी, मला शूटला सुट्टी होती, आणि राहुलची अँजिओग्राफी त्याच दिवशी होती. तर मग तो माझ्याबरोबर आला दिवसभर. मग रिहर्सलला पण तो शांतपणे माझ्याबरोबर बसून होता. सकाळी आम्ही हॉस्पिटलला गेलो, तिथून रिहर्सलला गेलो, रिहर्सलवरनं परत हॉस्पिटलमध्ये. तो माझ्याबरोबर एक नाही का सपोर्ट, सपोर्ट, एक आधार. काही बोलत नव्हता तो फक्त माझ्याबरोबर फिरवत. म्हटलं मी आत्ता त्या अवस्थेत नाही की मला कळतंय की काय मी कुठे चालले, काय करते काय नाही, मला काही, मी ब्लँक आहे आता. तो फक्त माझ्याबरोबर आहे. त्या काळात त्यांनी पण खूप सपोर्ट केला आम्हाला, घरच्यांनी केला. तर असा एक किस्सा घडून गेला जिथे तुम्ही जास्ती जवळ आला असाल ना, नातं पण आपलं थोडं गहिरं होत जातं. हा, म्हणजे सुरुवातीच्या काळात ना नव्हतं, म्हणजे नवरा बायको म्हणजे काय, किंवा आई वडील म्हणजे काय, किंवा सून आणि जावई म्हणजे काय, हे ना नाही कळत आपल्याला. जसं जसं अनुभव यायला लागतात ना. म्हणजे एक काळ आमचा असाही येऊन गेला की आमचं पटतच नाहीये. अटॅक नंतरच 1 वर्ष 2 वर्षांनी ना, की आम्हाला असं झालं होतं की कम्युनिकेशनच नाही आहे आपल्यात, आपलं पटतच नाही, आपण का राहतोय एकत्र, ह्या लेवलपर्यंत आम्ही गेलो होतो. पण त्याच्यानंतर आम्ही त्याच्यातनं बाहेर पडून आज पुन्हा, म्हणजे जसं तू म्हणालास तसं मैत्रिणी सुरुवात झाली होती, नवरा बायको झालो, आणि आता पुन्हा मैत्री व्हायला लागली. मला असं वाटतं की ह्या सगळ्या लग्नाच्या मध्ये नवरा बायको होऊच नाही, मित्रमैत्रीणच असावं एकमेकांचं. तेच खरं नातं आहे. तेच मित्रमैत्रीण असाल ना तर तुम्ही आयुष्यभर जगू शकता. नवरा बायको मध्ये त्यावेळेला एक पॉझिटिव्हपणा येतो, एक डॉमिनन्स येतो, जो खरं तर एक स्त्री पुरुषासाठी घातक आहे. आणि हल्लीच्या काळात 2026 मध्ये, पूर्वीच्या काळी कदाचित ठीक असेल, मी आपल्या आई वडिलांच्या काळात, त्यांच्याही आजी आजोबांच्या काळामध्ये, कारण तेव्हाची गोष्ट आणि गरजा वेगळ्या होत्या, आताच्या गरजा वेगळ्या आहेत. आता हा काय काळ जेनझीचा वाल्यांचा काळ आहे, जिकडे लग्न आणि ह्या गोष्टीच काय म्हणतात त्याला, किती त्याला ते वेळ जातात किंवा काय त्यांच्याकरता असेल मला माहीत नाही. पण मित्रमैत्रीण म्हणून जर तुम्ही राहिलात ना आयुष्यभर, तर तुम्ही सर्वाईव्ह होऊ शकता या जगात. नवरा बायको म्हणून सर्वाईव्ह होणं खूपच अवघड आहे आता. कारण एकमेकांकडनं मग अपेक्षाच बदलतात ना. नवरा बायको झाले की पॉझिटिव्हपणाच येतो मुळात, आणि मग कोणालाच तो हल्लीच्या काळात पॉझिटिव्हपणा नको असतो. स्वतःला एक फ्रीडम हवं असतं, माझं स्पेस हवी माझी, बरोबर, ती करता आली पाहिजे. लग्नानंतर मित्रमैत्रिणी राहिला तर ही स्पेस एकमेकांना देता येते. गोष्टी एकमेकांवर लादणं होत नाही. ऑफकोर्स आता तुम्ही मुलं जन्माला घालतात तेव्हा ती जबाबदारी तुमची असते, मग ती जबाबदारी दोघांनी घ्यायची असते. तू बघ म्हणजे नाही होत. कारण प्रत्येक जण हल्ली अम्बिशियस पण आहे, काय म्हणतात त्याला, करिअर ओरिएंटेड पण असतात. मग याच्यामध्ये मूल जन्माला घालावं की नाही इथपासून सुरुवात आहे मुळात. तुम्ही ते करू शकता की नाही. तसं आम्हाला एकच मुलगा आहे. मी म्हटलं की दुसरं मूल आपल्याला परवडणार नाही. मला हवं होतं दुसरं मूल, पण राहुल म्हणाला की नाही, प्रॅक्टिकल विचार करायला लागतो तुम्हाला, इमोशनल विचार करून उपयोगच नाही. मग ते परवडणार नाही, असं स्पष्ट सांगितलं. आपल्याला परवडणार नाही. उद्या काय झालं आणि आपण त्या मुलाला जन्माला घालायचं, त्याच्यावरती काय अन्याय करायचं म्हणणं. तो म्हणेल ना उद्या आई बापाने आपल्याला काय जन्माला घातलं, आपल्याला काही देऊच शकत नाहीत. त्यापेक्षा जो आहे त्याला बेस्ट देऊया. त्यामुळे ह्या गोष्टींचा विचार करायला लागतो. किंवा हा मला म्हणाला की दुसरं मूल जर असेल ना तर तुला तुझ्या करिअरचा पण विचार करायला लागेल. मग आता जसं तू काम करतेस तसं नाही करता येणार. मग कम्प्लीट तू हाऊसवाईफ होऊन राहणार आहेस का. म्हटलं नाही, तसं तर मी नाही राहू शकत. मग तो म्हणाला मग आता जे आहे तेवढं बास, आता नाही आणखी. तुमच्या मैत्रीत तुम्ही आता एकमेकांना मार्क द्यायचे, तुमची परीक्षा आहे. पुन्हा एक छोटासा पैकीच्या पैकी असं आम्ही त्याला म्हणतो. तर 10 पैकी मार्क द्यायचे एकमेकांना. घर उत्तम कोण सांभाळतं, मार्क द्यायचे. मार्क 10. तू त्याला किती देशील? 10? वा, दोघंही. म्हणजे मी म्हटलं तसं की आमची मैत्री आता पुन्हा, आम्ही त्या फेज मधून पटत नाहीये पासून आता परत इकडे आलोय. सो
आता मला कधी कधी असं होतं, गिल्ट येतं की बापरे राहुल खूप करतोय. कारण आम्ही ह्याच्या आधीची सिरियल आम्ही एकत्र करत होतो. रोज आम्ही सकाळी उठून जायचो, रात्री 11 साडे 11 वाजायचे. पण हा सकाळी उठून परत सगळं आवरायचा, डबे भरणं दोघांचे, हे करायचं. आणि मला असं कधी कधी गिल्ट यायचं, अरे नाही नाही चला उठूया, तो एकटाच आवरतोय सगळं. मग आम्ही दोघं जण मिळून ते सगळं करायचं. ते कोविडचा काळ जो होता तो सगळ्यांसाठीच बेस्ट काळ होता शिकवलं त्या शिकण्यासाठी. काळात हा, आपल्याला. म्हणजे खूप शिकवलं त्या काळात. आपण मी भांडी घासो, भांडी का घासतो काय ना आपल्याकडे बाई म्हणतात, नाही मला ते स्ट्रेस बसतं आहे, मला स्ट्रेस आला ना की मी भांडी घासत बसतो. ऍक्च्युली आपल्याला हे काम आवडतंय. म्हणलं हे ती चकचकीत करत नाही, मी बघ कशी चकचकीत भांडी घासून ठेवते बघ. म्हणलं मला मजा येते भांडी घासायला, मी किती वेळी भांडी घासू शकतो म्हटलं. वा वा कमाल. ओके, स्वयंपाक. हिलाच 10 पैकी 9 मार्क देतो मी तिला. आणि तू 1 मार्क का असा विचार मला का नाही 1 मार्क काढलास. कंटाळला, कधी कधी मला कंटाळा आलाय, मला पिझ्जा खावा असं वाटतं. म्हणून काढलास होय. तू किती देशील त्याला? राहुलला 8 नाही जास्त देतेस तुम्हाला, जास्ती देऊ 5ची लायकी आहे माझी. जास्ती देतेस तुम्हाला मार्क. मला 5ची लायकी आहे माझी. 5. कारण मी जेवण बनवतो आणि मग ना त्या जेवणामध्ये ना स्वतःचे एक्सपेरिमेंट करायला लागतो, हे खातो ते मग ते घालतो. बरं होतं का नाही होत? ते अर्धेवाला बरं होतं, अर्धेवाला चुकतं. मग सपोज जरा खावं लागेल, काय घातलंस तुला कोणी सांगितलं, आणि आवरणं परत ते आवरण पण बाहेर करावं पण लागतं. मी कांदा घाललाय बाकी सालं तशीच पडली, तसं नको तिथं. आणि पनीर टिक्का कमाल करतो. अच्छा, वा वा. ते मस्त करतो. ऑमलेट खूप छान करतो. हा. हा, मी ऑमलेट जिरं टाकावं ही आयडिया मलाच आली आली. ओके, समजूतदारपणा. याच 10 मार्क 10. तू किती देशील? तो बेसिकली आई म्हणून जास्त समजूतदार आहे, कारण दोन्ही बघायला लागेल, आई बायको खरं. सी. मग दोन्हीचे मार्क दे बरं. हा तू पण द्या दोन्हीचे. आई म्हणून 10 पैकी 10. ओके. बायको आता म्हणून 10 नाही दिले तर मंद कधी मत होते. स्वतःच अवघड करून घेतली स्वतःच. सरळ मार्क दिले होते. आता त्याच्या लक्षात आलं, ओ माती खाली. आता 4 दिवस सुट्टी घेऊन आलाय तो. तिने हात माझ्याचे की दे आता. आज भाकरी ऐवजी यालाच. दादा घाबरून 10 दिलं. काबरून 10 दिलेले आहेत. आणि हे कबूल करतो ना तो, म्हणून नवरा म्हणून 10 मार्क. काहीतरी असं करायचं आणि मग कबूल पण करायचं. हो हो असं असं. नाही, मला खोटं बोलता येत नाही. मी असं म्हणतो आता आपण छान कंडवूया, कुठेस मी ना आत्ता अगं ह्याच्या आणि मग नंतर मी सांगतो, नंतर की हसतो माझ्या चेहरा दिसतं मी खोटं बोललोय. नाही बोलतो, सांग कुठे आहेस ते आता, कुठल्या मित्राकडे माती खातोयस. वा वा वा. ओके, खर्चिकपणा. किती मार्क देशील? सी, पूर्वीची वेगळी आताची वेगळी ना. आता पूर्वी खूप खर्चिक, 10 पैकी 10. आता ती 10 पैकी 8. ओके. आणि तू? मी मी देणार आहे. हा, तू स्वतःबद्दल ती देणार आहे. पूर्वी सेम आम्ही उधळपट्टी दोघांची, त्यामुळे 10 पैकी 10. आणि आता नाही, आता तो खूप हे आहे की हे एवढेच आहेत, एवढे खर्च करायचे, हे सेव्ह करायचे. गुड बॉय झाला. गुड बॉय. मग त्याच्यात मग काय 10च. छान. तापटपणा. दोघेही 10 पैकी 10. हो, दोघंही 10. आता पण मी शांत झालोय वयोमानानुसार. मी बघितलंय तुला शांत होताना. बापरे. अर्थात. पूर्वी खूप नाही, लोक चिडायचं. मला म्हणायचे तू काय बदललंस, पण आता हा ते म्हणलं शांत तर व्हायला लागेल, कधीतरी समजूतदारपणा तर यावं लागेल. पण आपल्याला कळलं तापटपणे फक्त नुकसानच होतं. मग किती मार्क देशील? 10. आणि तू हिला? तापटपणा नाही, 10. भरपूर तापट पण अजूनही. स्वतःची काळजी घेणे. राहुलला 5. हा. एवढी कमी? ओके. आता तो साताऱ्याला राहतोय आणि मला इथून सतत लक्ष ठेवायला लागतं की राहुल तू हे खाल्लंस का, मग तू प्रोटीन व्यवस्थित घेतोयस का, मग तू व्यायाम करतोयस का, हे खाऊ नकोस, ते खाऊ नकोस. नाही श्वेता मला असं होतं, अरे मग ह्याच्यामुळे होत असेल, हे सगळं मला इथून बघायला लागतं. वाट्या, तुझ्याकडनं ही अपेक्षा नाही आहे. कसली? अगं असं, आता जर खाण्यापिण्याच्या कॉम्पिटिशन घेतली ना बाबतीत. पुरुषांची नवऱ्यांची स्वतःची काळजी घेण्याबद्दल, तर मी तुफान घेतो माझी काळजी.
असं काही नाही, असं जनरलाइज एक तर काही नसतं माझ्या मते. गंमत गमतीचा भाग वेगळा. ही 10 पैकी 10, कारण ही सगळ्यांचीच काळजी घेते, ते स्वतःची घेतच असतं. कारण तिला मुलगा पण बघायचा नाशिकचा, साताऱ्याचा नवरा पण बघायचा आणि स्वतःची पण बघायचा. रोमॅन्स 0. बस पहिल्या डेटला बसमध्ये झोपला झोपू शकतो जो माणूस, पण तो बदलूही शकतो. तर नाही बदल नाही, झोपणं नाही बदलत. तू दे तिला मार्क. 10 पैकी 10. हो कारण आम्ही आता ट्रिपला जेव्हा गेलो होतो तेव्हा मला खूप असं होत होतं की राहुल ना आता मी दमलो, आता मी झोपतो असं म्हणून हॉटेलवर झोपेल आणि मी आणि आर्याच फिरायला. त्यामुळे तो मी आणि हे सांगितलं होतं, हे तू करणार आहेस, तू झोपणार तिकडे जाऊन. त्यामुळे त्या भीतीने तो जागा राहिला. शिग नको खायला नंतर असं. वक्तशीरपणा राहुल 10. घाबरून मार्क देऊ नाही नाही, नकोस. घाबरून नाही, 8. ओके. कॉम्प्लिमेंट्स देणं 0. पाय हलवायला लागले पाहिजे होते. काय बोलू. काय आता सांग. असं मला येऊन काय म्हटलं, अरे कशी दिसतेय मी, हा छान दिसतेस. नाही, मला कळत पण नाही, केस कापलेत, वाढवलेत, कलर केलेत, बघतच नाही मी. पण मग बदल घडवायचा असतो माणसाने इतक्या वर्षात आपल्यात. हा, मग बदल घडव. आता काय वेळ गेली आता नाही अजून. चिंता कौतुक. फक्त माझा दिसेल तिचं कौतुक. हा, तर हा बदल तू केलास तर आवडेल मला. प्रयत्न करेन. आता तूही मार्क द्यायचे, तू दिले नाहीस तिला काय मग? कॉम्प्लिमेंट्स देण्यावर ना. पण तिने असं करून 0 मार्क दिले, तुला किती द्यायचे? 3. या म्हणजे काय, मग तू काय माहित, तू 3 मार्क म्हणजे काय? नाही, मला नाही, एकूण एकच आहे. 7 मार्क देईन, कारण ती ऍक्च्युली अभिनयाबद्दलच फोन करून कॉम्प्लिमेंट देते. आणि हा, म्हणजे सीन पण माझ्या उलट्या असतात कॉम्प्लिमेंट. आवडल्या नाही बकवास तरी माणूस आहे, सांग. तू इतकं छान. हा, पण ते तर हे वाईट आहेस म्हटलं, एवढा चांगला सीन कोणी करत नाही. सार्कॅझम असतं. कारण जर चांगल्या शब्दात सांगितलं तर ह्याला आवडेल विषय करून द्यायला. जमिनीवर ठेवायचा. अगं, जिकडे मी म्हणलं की सॉरी म्हणताना मी हसलो, सॉरी. आता मी आता तोंडावर फुटलो होतो. काय झालं, पहिल्यांदा सॉरी म्हणली मला. वा वा, कमाल. बरे मार्क दिले तुम्ही एकमेकांना. आता मला बोलायचं ते म्हणजे तू अचानक स्वतःचा युट्यूब चॅनल काढलास, तू मोठो व्लॉगिंग करतेस. त्या संदर्भात अचानक हा डिसिजन घेतला तुम्ही, आणि तो अर्थात त्याविषयी चर्चा केली असेल एकमेकांशी. तर एक टीम म्हणून, एक जोडपं म्हणून. फ्रँकली स्पीकिंग, आम्ही चर्चा नाही केली. बर. कारण कोविडच्या काळामध्ये बेसिकली ती पुण्यात अडकली होती यशप्रधानच्या घरी. आणि मग काहीतरी करायला पाहिजे, कारण तो काळच असा होता की कामं पटकन सुरू होतील की नाही, काय होईल, मग आपल्याकडे असं काहीतरी दुसरा एक सोर्स पाहिजे, इन्कम सोर्स पाहिजे. म्हणून ते काम सुरू झालं, त्यांचा विचार झाला. मग तो त्यांनी दाखवायला सुरुवात केली, कारण त्यांनी फारा वर्षांपूर्वी 2006 साली त्यांनी काढला होता तो बेसिकली. कारण तेव्हा तो रेडिओ मिर्ची का कुठेतरी होता ना कामाला, कॉपीरायटर म्हणून. तेव्हा त्याचा अभ्यास त्या बाबतीत खूप होत होता, या मीडिया आणि युट्यूब आणि या सगळ्या बाबतीत. माझा सोशल मीडियाचा अभ्यास 0 आहे. म्हणजे मला आवडतच नाही बेसिकली. हल्ली काही गोष्टी बघतो मी, ह्यांनी बघायला सांगितल्यामुळे, पण मी मोबाईल फार घेत नाही. तर त्यांचा अभ्यास होता, त्यामुळे तो तिला म्हणाला की असं कर, मला काही चॅनल काढायचं, मग काय करायचं, मग बाईक शिक. म्हणजे मला बाईक येतच नाही चालवता. मग बाईक बघायला लागली, मग ती सांगली तो प्रवास, कारण ऍक्च्युली तिने जास्त सांगणं. म्हणजे सुरुवात त्याची ऑब्व्हियसली लॉकडाऊनच्या काळात झाली, कारण मला तेव्हा कळलं की मोटो व्लॉगिंग असा एक प्रकार आहे. मग एक चॅनल आहे इची बूट्स नावाचा. तर ती मुलगी आहे, ती अख्खं जगभर फिरते बाईकवरून, खूप वेगवेगळे देश. आणि मी फॉलो करत होते तेव्हा तिला. आणि ते बघून ना मला असं झालं की अरे, असं फिरता आलं पाहिजे ना, कुठेही आपण आपलं जातोय, फिरतोय, बघतोय. मग असं झालं की मग बाईक घेऊया. म्हटलं पण बाईक येत नाही मला चालवता. मग यश म्हणाला की नाही, तू घे बाईक, चालव, सुरुवात तर कर काहीतरी. मग बाईक घेतली आम्ही. मग ती बाईक घ्यायला सुद्धा यश यायचा माझ्याबरोबर, कधी हा असायचा. मग बाईक घेताना माझा क्रायटेरिया एकच होता, तर पाय टेकायला हवे जमिनीवरती, कारण बाईक येतच नाही, बॅलन्स कशी करू मी बाईक.
मग एक बाईक घेतली आम्ही सगळ्या ह्याच्यातनं. मग बाईक चालवायला शिकले. मग शूटिंगला घेऊन जायला लागले मी बाईक, की मुंबईत ट्रॅफिकची सवय झाली तर मला कुठेतरी फिरायला जाता येईल. मग यश म्हणाला की ऑब्व्हियसली हे यशचं नाव येईल कारण हे सगळं त्यांनी सजेस्ट केलं आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली. आणि यश म्हणाला की अरे मग तू कॅमेरा घे जर तू फिरायला जाणार आहेस एकटी. मग कॅमेरा घेतला. मग ते कसा लावायचा कॅमेरा, हेल्मेट कुठलं असायला हवं, मग जॅकेट्स कुठली घ्यायची आहेत, नी गार्ड्स हवेत, एल्बो गार्ड्स हवेत, ग्लव्स कुठले घालायचे, मग तर कॅमेऱ्यावरती शूट कसं करायचं, माईक कसा लावायचा, हे सगळं त्यांनी शिकवलं मला. मला शून्य येत होतं ह्याच्यातनं. मग हळूहळू मग मी एक सोलो राईड केली, मग दुसरी केली. मग असं झालं की चला बघूया. मग एडिट पण त्यांनीच शिकवलं मला, म्युझिक कसं लावायचं, सगळं ही अख्खी प्रोसेस मला यशने शिकवली. कारण ऑब्व्हियसली त्याने आधी चॅनल त्याचं होता. माझ्या मते तो पहिला मराठी व्लॉगर आहे. सो त्यांच्यावरच ती गेली होती ती कोकणात आणि कुठे गोवा बिवाला गेली होती. 2-3 सोलो त्याची राईड्स बायको केल्यानंतर ही असं गेलं होतं. यश त्याच्या बाईकवर, त्याची बायको तिच्या बाईकवर आणि मी माझ्या बाईकवर, असं आम्ही कोकण, त्यांचा मुलगाही होता त्यांच्याबरोबर त्यावेळी. मग आम्ही एक 7-8 दिवसांचा कोकण दौरा करून आलो. देवगड वेंगुर्ल्यापर्यंत आम्ही जाऊन आलो. मग त्याच्यानंतर आम्ही गोव्याला पण 3 जण जाऊन आलो. मग 2-3 दिवस गोव्यात राईड वगैरे सगळं करून आलो परत. मग त्याच्यानंतर आम्ही बाईक बदलली आणि मग आम्ही रॉयल एनफिल्ड घेतली. सो त्याच्यावरनं मग आम्ही पुन्हा सातारा ट्रिप. मग ती आर्याला घेऊन जायला लागली. मग आर्य पण होता माझ्या बरोबर. आणि मला तेव्हा खरंच भीती वाटली होती की हा बसेल की नाही इतका वेळ, कारण मी मुंबईहून पुण्याला गेले यशच्या घरी. मग यशकडून आम्ही ते 3 जण आणि आम्ही आर्य आणि मी 2 जण असे आम्ही साताऱ्याला गेलो. मला असं वाटतं प्रवास मोठा आहे, तो इतका वेळ बसेल की नाही, पण तो शांतपणे बसून होता मागे, अगदी व्यवस्थित, कुठे झोपला नाही, काही त्रास नाही, काही नाही. किंवा मला कधी कधी असं वाटायचं ना की अरे खड्डा यार आर्य, जरा रस्ता नीट नाहीये, नाही तू चालव, मी आहे व्यवस्थित. किती गोड. म्हणजे फक्त ह्याचीच नाही तर त्याची साथ होती. हो ना. वाव. आणि आता तुझं चालूच आहे ना फिरणं आणि ब्लॉगिंग करणं. ब्लॉगिंग चालू आहे, फिरणं चालू आहे. मोटो ब्लॉगिंग 7वी मुलगी सुरू झाल्यावर तेवढं मोटो ब्लॉगिंग नाही झालंय माझं. नाही, मध्यंतरी काय झालं, तुला एक ऍडव्हेंचरची हाऊस आहे. आम्ही महाबळेश्वरला आणि पाचगणीला गेलो होतो, तेव्हा पॅराग्लायडिंग करायला मॅडम गेल्या आणि त्यात एक बसला हिसका. ते एअर पॉकेट्स होते, सो ते झटका बसला. सो इथे लिगामेंट स्प्रेन झालं. ते ऑपरेट नाही करता येत, ऑपरेट नाही, आपोआप रिपेअर होतं त्यांचं. आणि खूप मेजर असेल तर ते ऑपरेट करावं लागतं, पण ते डॉक्टर म्हणाले तेवढं मेजरही नाहीये. सो ते आता त्याचं होईल बरं तेव्हा. हँडल त्यामुळे बाईक नाही मला चालवताच यायची नाही, धरलं की इथे दुखायला लागायचं. हे स्प्लिंट घालून होते मी बरेच दिवस, महिने. सो त्यामुळे बाईक तेवढी नव्हती चालवत मी त्यावेळेस. आणि नंतर पार्ल्यात फिरा, इकडे जा, कधीतरी शूटिंगला घेऊन जा, हळूहळू बाईक चालवायला लागले. पण त्याच्यानंतर ना थोडा कॉन्फिडन्स माझा हल्ला होता की इतकं राईड मला नाही जमलं तर, माझा हात मध्येच दुखायला लागला तर मी काय करू. कारण कधी कधी दुखतो अगं तो. काय समजा आपण कुठे गेलो असू, पटकन उचलली वस्तू आणि झटका कधी बसेल हे माहित नाही, तो ना एक फोबिया क्रिएट झालाय. पण मला करू शकते, बाहेर पडेल. फोबियाला मी सांगितलं कर तू, पण करू शकते, त्या ताकद आहे, कारण तिला ऍडव्हेंचर मुळेच आवडतं. बरोबर. करेन अगदी. हे मग फिजिओथेरपी वगैरे चालू आहे त्याची? नाहीये त्याला काही. डॉक्टर म्हणाले की बेसिक व्यायाम वगैरे घरचे तेवढेच. कारण ते स्ट्रॉंग झालं तर डॉक्टर म्हणाले जेवढं ते आराम मिळेल त्या स्नायूला तेवढं ते हील होईल, पण त्याला वर्ष लागेल, 2 वर्ष लागतील, 6 महिने, ते त्याला काहीच सांगता येत नाही. होईल. आम्ही अशी सगळे मिळून इच्छा करतो की ते लवकरात लवकर होईल आणि मला पुन्हा बाईकवरून जाता येईल. वा वा. आपल्या फारच छान गप्पा झाल्यात, मला तर खूप मजा येते. मला तुम्हाला आता जाता जाता 1-2 प्रश्न शेवटचे. तुमच्या मते सुखी संसाराचं अनुरूप सूत्र काय? मी सांगितलं तेच, मैत्री. नवरा बायको नका हो, एकमेकांचे मित्र मैत्रीण व्हा, तेच सुखी संसाराचं सूत्र आहे. मैत्री हेच खरं आहे. आणि कसं होतं की जबाबदारी नको म्हणून जनरली मी बघते की लग्न नको करूया किंवा मूल नको, पण असं नसतं. एकदा पाण्यात पडलं की पोहता येतं आपल्याला. सो जेव्हा तुम्ही संसारात उडी घेता ना, तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टींची जाणीव व्हायला लागते, जबाबदारी येते. तर त्याला घाबरून
जाऊ नका कोणी असं मला वाटतं. आणि मैत्री असेल ना, आपला साथीदार आपला मित्र असेल ना, तर मग काहीच टेन्शन नसतं. बेसिकली कसं असतं, जरी मित्रमैत्रीण जरी असले नवरा बायको उत्तम, अपेक्षांचं ओझं आपण एकमेकांच्या खांद्यावर न टाकता, संसार आपल्या दोघांचा आहे आणि आपण मित्रमैत्रिणी आहोत, त्याच्या असं बघितलं ते बघत बघतच शिकावं लागतं. असं त्याला काही सूत्र असं म्हणता येणार नाही की हे असं केलं की बरोबर सक्सेस मिळतो किंवा हे केलं की नाही. असं परफेक्ट त्याला फॉर्म्युला नाही आहे. तो तुम्हाला शोधायला लागतो योग्य फॉर्म्युला. फक्त मित्रमैत्रिणी तुम्ही असाल ना, तर तो फॉर्म्युला मिळणं किंवा तुमचा संसार जास्त वर्ष टिकणं हे सोपं जातं तुम्हाला, किंवा एकमेकांना समजून घेणं सोपं जातं. एकमेकांचे तुम्ही मित्र असाल तर. नवरा बायको व्हायला गेलात तर गडबड होते सगळी. आता तिसरा मित्र पण आलाय आमचा, आर्य. आता तो काल मला हे फरक जाणवला आम्ही जेव्हा घेऊन येत होतो. आता तो ना मस्करी करतोय आमची, रोस्ट हल्ली जे म्हणतात ना तसं रोस्ट करत होता तुम्हाला काल. पण मला असं झालं की बापरे केवढा मोठा झाला हा. इतके दिवस जो माझं ऐकायचा तो आता मी काही बोलले की वगैरे करून रोस्ट कर. येताना म्हणला मला तू एवढा मेकअप करते ते नाही आवडत. हो, हे नाही आवडत आहे मला हे. आणि केस का कलर केलंस तू? मला नाही आवडत. तू असे काळे केस छान दिसत, पुन्हा करू नकोस ते. अगं बाई. वा. आता आपण जशी सुरुवात कॉलनी केली होती तसा या कार्यक्रमाचा शेवट आपण पत्रांनी करतो, ज्याला आपण वोकल लेटर असं म्हणतो. तर इथे तुम्ही एकमेकांना एक वोकल लेटर म्हणायचं आहे आणि त्यातून तुम्हाला जे व्यक्त व्हायचं राहिलंय, काही कौतुक करायचं असेल, कॉम्प्लिमेंट्स देऊ शकतोस किंवा काही जे मनात येईल आत्ता. अगदी प्रिय श्वेतापासून तुझाच राहुलपर्यंत. श्री दिनांक अमुक 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 2026. प्रिय श्वेता, स न वी पत्रास, कारण की मी तुला सांगायचं राहून गेलं किंवा तुझं कौतुक करायचं राहून गेलं तर तू जे जे माझ्याकरता केलेस आयुष्यामध्ये, बायको म्हणून, मैत्रीण म्हणून, त्याकरता मी खरंच ऋणी आहे तुझा. मी ते डिझर्व करतो की करत होतो किंवा करतो की नाही मला माहिती नाही, पण तू जे जे काही केलंस त्याकरता मी खरंच तुझा ऋणी आहे. आणि जर मी तुला दुखावलं असेल जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी तर त्याकरता मनापासून खरंच खूप सॉरी. तो माझा मूर्खपणा होता आणि तू मोठ्या मनानं मला समजून माफ करशील. नाही केलंस तरी मी ते स्वीकारेन. धन्यवाद. तुझाच राहुल मेहेंदळे. वा. छान. प्रिय राहुल, आता ह्याच्याच पत्राला उत्तर देते मी. तू आत्ता साताऱ्यात आहेस, गेलं वर्षभर आहेस आणि जोपर्यंत सिरियल तुझी चालू आहे तोपर्यंत तू तिथे असशील. नीट राहा, काळजी घे स्वतःची तब्येत सांभाळ. माझी काळजी करू नकोस, मी व्यवस्थित आहे. आणि आर्याचीही काळजी करू नकोस, तोही व्यवस्थित आहे. आपला मुलगा आता मोठा होतोय, इंडिपेंडंट होतोय, तो स्वतःची काळजी घेऊ शकतो. आत्ता तू पूर्णपणे तुझ्यावरती फोकस कर आणि परत आलास की भेटूच आणि सुशी खायला जाऊया. तुझी श्वेता. वा 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 वा. खूप छान. मला असं वाटतं तू मगाशी सुखी संसाराचं सूत्र काय म्हणलीस ते, काही असलं तरी ना माणसाने प्रामाणिक असावं, ऑनेस्ट. कुठल्याही बाबतीत. म्हणजे एखादी गोष्ट आपण, मला माहिती आहे मी माती खाल्ली आहे, पण मी जर ऑनेस्ट असेल ना, मी ऑनेस्टली मान्य केलं की हो मी माती खाल्ली आहे, मला माती खायला आवडते मधनं हे जर असेल तर प्रॉब्लेम आहे. आणि दोघांनी तेवढं एकमेकांशी प्रामाणिकपणे ओपन असावं, ती ओपननेस ठेवावं. त्याच्यात तुला माहिती आहे आमच्यात एवढे फरक आहेत ना की ह्याला वरण भात आवडतो, मला रोज पाहिजे असं नाही, कधीतरी सणावारी जो असं छान वरण भात असतो तसा आवडतो मला. खाण्यापिण्याच्या आवडी कम्प्लीट वेगळ्या आहेत. त्याच्यानंतर ॲडव्हेंचर हा अजिबात नाही. किंवा ते हे असतं ना आपलं आकाश पाळणा, जायंट व्हील, हा अजिबात बसत नाही त्याच्यात. त्याला खूप भीती वाटते, झोका नाही, हे नाही. मला त्या सगळ्या गोष्टी आवडतात. सो मी कम्प्लीट वेगळी आहे, हा कम्प्लीट वेगळा आहे, तरी सुद्धा आम्ही एकत्र आहोत. वा, कमाल. चुकायची परवानगी दिला पाहिजे ना एकमेकांना. एकमेकांना चुकायची पण परवानगी दिली पाहिजे आणि ते मान्य केलं पाहिजे. ऑफकोर्स. प्लस मायनस सगळ्यांमध्ये असतं.
कुठे कोण 100% बरोबर असतं, कुणीच नाही. आता पोह्याचा कार्यक्रम असतो का याच्यानंतर? कांदे पोहे आणि चहा. मी त्याला बघायला मागेन. नाही आलं अजूनही तुझी अपेक्षा आहे. म्हणजे काय किती वर्ष झाली लग्नाला? अरे असतील की आता बघ 24 होतील यावर्षी यंदा. बरोबर आहे ना? हो. परीक्षाच घेतली तिने. वा, आपल्या खूप छान गप्पा झाल्यात आणि तुम्ही दोघंही आर्य इथे आलेला असताना वेळ काढून आलाय, त्यामुळे द अनुरूप शो कडून तुम्हाला एक छोटीशी भेट. थँक्यू. मस्त आहे. सुंदर सुंदर. हे बघ. Hat. ह्यात आपल्या दोघांचाही हात आहे. हो. वा वा वा, मज्जा आली राहुल, श्वेता, आणि असेच मैत्रीपूर्ण राहा. आणि थँक्यू सो मच. थँक्यू आम्हाला सुद्धा खूप मजा आली. आली ना? हो. राहुल आणि श्वेताच्या नात्यांच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या आणि त्यातून तुम्ही काय काय शिकलात हे आम्हाला नक्की कळवा. असं म्हणतात की आपण आपल्या आयुष्यात खूप बदलतो, आपल्या आयुष्यातल्या गोष्टी बदलतात, पण कायम राहते ती मैत्री आणि प्रेम. आपल्यातली मैत्री आणि प्रेम ही कायम राहायला हवी. पुढच्या भागात नक्की भेटूया. नमस्कार.